गुड इव्हनिंग एव्हरीवन. ओके, रिलॅक्स एकदम ना. चला ओके. वाय सो सिरियस? एकदम सिरियस का? ओके, थोडंफार हसत जावा. ठीक आहे, उन्हाळा असो तरी पण हसा. उन्हाळ्याची अलर्जी झाले सगळे. एनिवेज विल स्टार्ट. जॉग्राफीचं लेक्चर घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. सो आठवते लास्ट टाइम कुठे एंड केलेलं आपण? जे जे लोक नव्हते त्यांना नाही विचारत, जे लोक होते त्यांना. ठीक सांगा. एनीवन वेअर वी हॅव एंडेड? आय थिंक अर्थक्वेक करत होतो आपण, लाईक बरोबर ना? ओके, सो अर्थक्वेक संदर्भात थोडंसं आपण पटकन रिव्हिजन करूया आपण, कारण हे सगळे एक्झामला विचारतात, त्याच्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. कालचा मेन्सचा पण पेपर झालेला बघा आता कंबाईन बीचा, त्याच्यामध्ये पण एक याच्या संदर्भात एक प्रश्न आला, पण तो सायन्सचा होता. मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित काय ते. ठीक आहे. एक ओव्हरव्ह्यू देतो आपण काय स्टार्ट केलेलं. वी हॅव स्टार्टेड अ चॅप्टर नेम लाईक अर्थक्वेक अँड वोल्कॅनोस. ओके, सगळ्यांना माहित आहे ज्वालामुखी आणि भूकंप येण्याच्या संदर्भात आपण चॅप्टर करतोय. आणि ह्या गोष्टी आहेत ना, ह्या एक्झामला विचारतात. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. ठीक आहे. ती प्रीची असू दे किंवा मेन्सची असू दे, दोन्हींना पण विचारले जातात. जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून बघा, नाही तर सायन्सच्या दृष्टिकोनातून बघा, हे विचारलं जातं. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला टॉपिक जो आपण स्टार्ट केला, हे करू का फास्ट करू? काही हा ठीक आहे. बघा इकडे वरती काय नाही. ठीक आहे. एनिवेज जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून बघतोय आपण, अर्थक्वेक बघतोय. ठीक आहे. मग अर्थक्वेक मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सो अर्थक्वेक जो आहे त्याला आपण भूकंप बोलतो. ओके, त्याचे दोन सेंटर असतात. सगळ्यांना माहित आहे अर्थक्वेक जो आहे तो लाईक जमिनीच्या आतून सुरुवात होते त्याची. मग जमिनीच्या आतून सुरुवात झाली तर डेफिनेटली त्याला काय बोलणार आपण? फोकस. याचे मी तुम्हाला बघा 3-4 नावं सांगितलेली. ओके, सिझमिक फोकस, सिझमिक सेंटर किंवा सिझमिक पॉइंट, किंवा तुम्ही बोलू शकता अर्थक्वेक सेंटर, अर्थक्वेक फोकस किंवा अर्थक्वेक पॉइंट असं बोलू शकता. पण हा जो फोकस आहे किंवा पॉइंट जो आहे हा जमिनीच्या आतमध्ये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो जमिनीच्या आतमध्ये. बट हाऊ यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट ओके की अर्थक्वेक एक्झॅक्टली कुठे झालाय, किंवा हाऊ यू गोइंग टू फाइंड आउट की वेर इट इज एक्झॅक्टली ऑकर्ड. ठीक आहे. तर त्यासाठी वेगळ्या मशिनरी वगैरे असतात. फॉर एक्झाम्पल याची मशिनरी जी आहे लाईक रिश्टर स्केल आहे, मर्केली स्केल आहे. ती स्केल तुम्ही इथं जमिनीवर ठेवणार, इथं वरती. ठीक आहे. जमिनीवर ठेवणार आणि खालून मग किती तीव्रतेचा अर्थक्वेक आला ना ते मोजणार तुम्ही. ठीक आहे. असं ओके असं. सो याच्यातला सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे फोकस आपण केलेला आहे, सगळ्यांना माहित आहे. याच्यावरती जो पॉईंट आहे त्याला बोलतो आपण एपिसेंटर. काय बोलतो त्याला आपण? एपिसेंटर, अपिकेंद्र, किंवा हा इथं आहे अपिकेंद्र वगैरे लिहिलेलं आहे मराठीमध्ये. सो हे एपिसेंटर म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, दिस इज द पॉइंट विच इज एक्झॅक्टली अबाउट दी सेंटर. पण कुठे आहे? ऑन द सरफेस ऑफ दी अर्थ. ठीक आहे. दोन पॉइंट आहेत, लक्षात ठेवा व्यवस्थित, कारण याच्याबद्दल एक्झाम मध्ये विचारले गेलेलं आहे. ठीक आहे. चला, भूकंपाची सुरुवात झाली. भूकंपाची सुरुवात झाली, दोन पॉइंट पण कळले आपल्याला. पण या भूकंपासोबत येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? तर बघा, हे गोल गोल जे आहेत ना, याला बोलतो आपण लहरी, भूकंप लहरी, किंवा त्याला इंग्लिशमध्ये बोलतो आपण अर्थक्वेक वेव्हज, सिझमिक वेव्हज. त्याच्या संदर्भात करायचं आपल्याला. तर बघा इकडे आता. ठीक आहे. सो अर्थक्वेक वेव्हज किंवा सिझमिक वेव्हज ज्याला बोलतो आपण, सो ते दोन आहेत. तर तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या ते. ठीक आहे. अरे आजा आजा नाही आ रहा आता आला. ठीक आहे. चला, सो दोन प्रकारच्या लहरी आहेत. परत एकदा सांगतो तुम्हाला की हे एक्झाम मध्ये विचारलंय, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. समजा नाही कळलं तर पुन्हा विचारा, मी पुन्हा सांगेल तुम्हाला. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ भूकंप लहरी किंवा अर्थक्वेक वेव्हज ज्या आहेत ना, ह्या दोन प्रकारच्या आहेत. दोन प्रकार, एक आहे बॉडी वेव्हज, एक आहे सरफेस वेव्हज. बॉडी वेव्हज म्हणजे नॉर्मली मराठीमध्ये बघा बॉडीला काया बोलतात. ओके, शरीर काया. ओके, ग्रामर तुम्हाला माहित असेल. सो तुम्ही याला काया लहरी पण बोलू शकता. ओके, बॉडी वेव्हज. ठीक आहे. आणि या आहे सरफेस वेव्हज. काय आहे? सरफेस वेव्ह. फॉर एक्झाम्पल आता ही बॉटल आहे, पूर्ण समजलं का? तर बॉटलचा हा वरचा भाग जो आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे सरफेस आहे. काय आहे? सरफेस आहे. समजा ही बॉटल भरलेली असते, लोखंडाची किंवा स्टीलची असते, तर त्याच्या आतमध्ये जे आहे, इथे तर पोकळ आहे, पाण्याने भरलेलं आहे, पण आतलं पूर्ण भरीव जे आहे ते म्हणजे बॉडी आहे त्याची. काय आहे? बॉडी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो त्याच्या आतमध्ये कुठेतरी सेंटर मधून, ओके, सेंटर मधून समजा एखादी लहर आली किंवा वेव्हज आल्या,
तेव्हा आपण त्यांना काय बोलणार आहे, बॉडी वेव्स. काय बोलणार त्याला आपण, बॉडी वेव्स. पुन्हा एकदा सांगतो, जर अर्थक्वेक वेव्स याच्या आतमधून येत असेल बाहेर, ओके, इफ अर्थक्वेक वेव्स कम्स फ्रॉम इनसाइड देन इट इज कॉल्ड एज बॉडी वेव्ह. मी असं म्हणणार मग की अरे याच्या बॉडीमधून आलेले आहे बाहेर, ठीक आहे. बट इफ इट इज कम ऑन द सरफेस, म्हणजे फक्त इथून येत असेल, त्याला काय बोलतो आपण, सरफेस व्ह्यूज. सो लेट स्टार्ट अगेन की अर्थक्वेक व्ह्यूज जे आहेत ना दोन प्रकारच्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला रटायचं नाहीये, समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. असंच लक्षात राहा तुमच्या. सो दोन प्रकारच्या लहरी आहेत. कोणत्या कोणत्या सांगा बरं. एक आहे बॉडी व्ह्यूज, दुसरा आहे सरफेस व्ह्यूज. बॉडी व्ह्यूज काय सांगतं की ती कुठून येणार आहे, बॉडीमधून, आतमधून येणार आहे, ओके, सरफेस मधून येणार नाही. परत एकदा सांगतो, बॉडी व्ह्यूज कुठून येणार आहे, आतमधून येणार आहे. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ सरफेस व्ह्यूज. मग सरफेस व्ह्यूचा मतलब काय, व्हाय इट इज कॉल्ड सरफेस व्ह्यूज. बॉडी व्ह्यूज बद्दल मी सांगितलं तुम्हाला की बॉडी व्ह्यूज का बोलतात, कारण त्या आतून येतात. मग सरफेस व्ह्यूज सांगा का. ऑब्विसली सी सरफेस व्ह्यूज इज कन्सर्न विथ ओनली सरफेस. लक्षात ठेवा, ह्या ज्या आहेत ह्या भूपृष्ठ लहरी. काय आहेत, भूपृष्ठ लहरी. त्यांचा संबंध फक्त सरफेसशी आहे. आतमध्ये काय चाललंय त्यांना काही देणं घेणं नाहीये. अंडरस्टूड दिस थिंग. चला, सो बघा, तुम्ही मगाशी इमेज मध्ये बघितलंय, इथं मगाशी काय बघितलंय की लाईक सेंटर आहे, अर्थक्वेक स्टार्ट झाला, वरती अपिकेंद्र आहे, ठीक आहे, एपिसेंटर आहे, ओके, एपिसेंटर आहे, वरती बघितलं तुम्ही. आता हे सगळं झाल्यानंतर अर्थक्वेक झाला, अर्थक्वेक आला आणि मग सुरुवात कसली झाली, लहरींची. ह्या लहरी आल्या. लहरी दोन प्रकारच्या आहेत, बॉडी व्ह्यूज आणि सरफेस. आता आपल्याला ह्या दोघांमध्ये काय करायचं आहे, डिफरन्स बघायचा, ठीक आहे. दोज हू आर प्लॅनिंग फॉर द स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झाम, ओके, क्लास 1 सर्व्हिस, त्यांना लिहावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी. बट इफ यू आर नॉट प्लॅनिंग, मग लक्षात ठेवा की काय एक्झॅक्टली, ठीक आहे. लक्षात, आपला रट्टा नाही मारा. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, समोर हे घ्या तुमच्या की बॉडी व्ह्यूज आणि सरफेस व्ह्यू. आता बॉडीकडे लक्ष द्या, ओके. बॉडी म्हणजे काय, पृथ्वी, ओके. पुन्हा पृथ्वीकडे लक्ष द्या. आता ही गोल पृथ्वी आपली, ओके, गोल नाही पण कशी तरी आहे ती, बघा आता, ठीक आहे. ही पृथ्वी आहे आपली, ठीक. याच्या आतमधून ज्या लहरी येणार आहेत ना, याला बोलतो आपण बॉडी व्ह्यूज, ठीक आहे. आता बघा सगळ्यांनी व्यवस्थित, या बॉडी व्ह्यूज आहेत ना, ह्या दोन प्रकारच्या आहेत, ओके. एक आहे पी व्ह्यू आहे, मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला कळेल. सॉरी, ओके, ठीक आहे, झूम करतो. बॉडी व्ह्यूज, फक्त बॉडीकडे लक्ष देतात. बॉडी व्ह्यूज दोन प्रकारच्या, एक आहे प्रायमरी व्ह्यूज किंवा पुश व्ह्यू, दुसरा आहे सेकंडरी व्ह्यूज किंवा शिअर व्ह्यूज, असं दोन आहेत बघा. लक्षात ठेवा, प्रायमरी व्ह्यूज किंवा त्याला आपण प्राथमिक लहरी बोलतो आपण, आणि सेकंडरी व्ह्यूज किंवा दुय्यम लहरी, ओके, असं बोलतो. आता मला सांगा, प्रायमरी व्ह्यूज, व्हाय प्रायमरी व्ह्यूज आर कॉल्ड एज प्रायमरी व्ह्यूज, का बोलत असं सांगा बरं. डेफिनेटली, व्हाय इट इज कॉल्ड एज प्रायमरी व्ह्यूज, कारण त्या लवकर येतात, अगोदर येतात, सगळ्यात अगोदर येतात, म्हणून त्यांना काय बोलतो आपण, प्रायमरी. व्हाय इट इज कॉल्ड एज सेकंडरी, कारण त्या नंतर येतात, म्हणजे नावावरून आपण शिकूया, ओके. रट्टा मारायची गरज नाही, आपल्याला कळलंय बॉडी व्ह्यूज आहे, इकडे प्रायमरी व्ह्यू आहे, इकडे सेकंडरी व्ह्यूज आहे. व्हाय प्रायमरी व्ह्यू आर कॉल्ड एज प्रायमरी व्ह्यूज, बिकॉज दे कम्स अर्लियर, लवकर येतात, त्या पहिले येतात, आणि ह्या दुसऱ्या येतात, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. आता बघा इकडे, बघा आता इथे नाही, इथे दे आर द रिच, सरफेसवरती पहिले येणार आहे आणि ते सरफेसवरती दुसरं येणार आहे. आता बघा डिफरन्स, बघा व्यवस्थित डिफरन्स बघा. प्रायमरी व्ह्यूज आर कॉल्ड एज लॉन्जिट्युडनल व्ह्यूज. काय करतात, लॉन्जिट्युडनल व्ह्यूज. आता कुणी अर्थ सांगू शकतं का मराठीमध्ये की लॉन्जिट्युडनल म्हणजे काय असतं, सांगू शकतं का. असं नॉर्मली दोज आर फ्रॉम द इंग्लिश मीडियम, ट्राय करा बरं, लॉन्जिट्युडनलचा अर्थ काय. अरे ट्राय करा. डेफिनेटली, सी लॉन्जिट्युडनलचा अर्थ काय, आपल्या भाषेत बोलत झालं काय, सरळ येणारे, स्ट्रेट. लॉन्जिट्युडनलचा अर्थ काय आहे, सरळ येणारे, स्ट्रेट येणारे, असं लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. पण याच्या पाठीमागे वेगळं गणित. लॉन्जिट्युडनल म्हणजे खरंच स्ट्रेट आहे का. समजा स्ट्रेट असतं तर त्यांनी डायरेक्ट लिहिलं असं ना, स्ट्रेट, बरोबर का नाही. मग लॉन्जिट्युडनल का लिहिलं. मग लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, स्ट्रेट तर आहेच आहे, प्लस अजून एक आहे त्याच्यामध्ये, काय बघा. आता हा पेन आहे समोर, ओके, हा बघा स्ट्रेट चाललाय का नाही स्ट्रेट. पण आता बघा, आता ह्याला मी आहे ना फिरवतो थोडासा, आणि तुम्ही सांगा स्ट्रेट आहे का. बघा असं चाललंय, बघा असं, ओके, असं चाललंय, ओके, असं चाललंय, असं म्हणजे असं गोल 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 फिरत चाललंय, पण सरळ चाललंय ना. आता समजा मी असं केलं, असं वाकडं,
मग हे सरळ चाललंय का नाही, हे फक्त असं गोल 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 चाललंय पण सरळ चाललंय. सो ह्या आहेत लॉन्जिट्युडनल व्ह्यूज. काय आहेत? लॉन्जिट्यूड. त्याला हे बोलतात बघा अणुतरंग लहरी बोलतात मराठीमध्ये. ठीक आहे. याच्यावरती एक प्रश्न आलेला आता. ओके, स्टेट सर्व्हिस मेन्स आहे ना, कंबाईनची मेन, नॉट स्टेट सर्व्हिसची. तर त्याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी कोणत्या ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडनल व्ह्यूज नाहीत असं आलेलं. मग त्याच्यामध्ये आय थिंक साऊंड व्ह्यूज होती, लाईट व्ह्यूज होती, अल्ट्रासाऊंड होते आणि एक वॉटर व्ह्यूज होते. ठीक आहे. आता त्याच्यावरती म्हणजे मला थोडंफार सायन्स माहिती आहे म्हणून सांगतो तुम्हाला की प्रश्न कॅन्सल झाला पाहिजे पण नाही होणार तो, कारण त्याच्यामध्ये वॉटर व्ह्यूज बऱ्याच जण लिहिले. वॉटर व्ह्यूज जे आहे ते दोन्ही मोडते. म्हणजे वॉटर व्ह्यूज लॉन्जिट्युडनल पण आहे आणि ट्रान्सफर्स पण लक्षात ठेवा. पण हा सायन्सचा पार्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला घुसायचं ना त्याच्यामध्ये, आपल्याला याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. काय? प्रायमरी व्ह्यूज आणि सेकंडरी व्ह्यूज, प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. सो सगळ्यात पहिलं आपल्याला कळलं काय, प्रायमरी व्ह्यूज कशा असतात? लॉन्जिट्युडनल. कशा असतात? लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनलचा अर्थ तुम्ही समोर उभा करा, काय असं सरळ जाणार आहे, सरळ. ठीक आहे. मग ही जी आहे कोणती? सेकंडरी व्ह्यू. ही कशी आहे? ट्रान्सवर्स. कशी आहे? ट्रान्सवर्स. मग ट्रान्सफर म्हणजे कशी? अशी जाणारी, अशी वर खाली वर खाली वर खाली. कळलं? पहिले ही कशी गेली? अशी गेली, अशी. आणि ट्रान्सफर म्हणजे काय? अशी वर खाली वर खाली वर खाली चालेल. ठीक आहे. चला, पहिली गोष्ट चालेल. म्हणजे ह्या कशा जातात ते कळलं आपल्याला. मग सांगा बरं, प्रायमरी व्ह्यूज कशी जाते? लॉन्जिट्यूड. आणि सेकंडरी ट्रान्सवर्स. कसं? ट्रान्सफर. ठीक आहे. ओके, चालेल. आता बघा, ही अशी जी चाललेली आहे ना व्ह्यू, अशी अशी. ओके. मग समजा मी तुमच्या समोर एक एक्सप्रेशन करून दाखवतो, तुम्ही ओळखा ते काय असणार आहे. एक्सप्रेशन करतो मी. ठीक आहे. समजा मी असं दाबलं आणि असं सोडलं आणि मग असं असं व्हायला लागलं. काय आहे सांगा? काय आहे? नाही, एक 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 वस्तू आहे माझ्याकडे. एक वस्तू आहे माझ्याकडे. इमॅजिन करा तुम्ही. असं दाबलं मी जोरात आणि सोडलं आणि ती अशी करायला लागली. काय ते? स्प्रिंग आहे. काय आहे? स्प्रिंग आहे. म्हणजे तुम्ही ऍब्सोल्युटली ओळखलं काय ते. बघा, स्प्रिंग. हॅव यू सीन स्प्रिंग इन युअर लाईफ? बघितलं ना? हा, अच्छा, नक्की बघितलं, सगळ्यांनीच बघितलं. ठीक आहे. मग स्प्रिंगला तुम्ही बघितलं बघा, अशा असते ना, पण सरळ असते ना. कोणती स्प्रिंग अशी वाकडे तिकडे बघितलं का तुम्ही? नाही, स्प्रिंग सरळ असते. मग त्या स्प्रिंगला दाबा आता. ओके, इमॅजिन करा तुम्ही स्प्रिंगला दाबलंय आणि रिलीज करा. मग स्प्रिंग कशी होणार? मागे पुढे मागे पुढे मागे पुढे होणार. बरोबर का नाही? हॅलो. ओके, सो ही स्प्रिंग आहे ना, स्प्रिंग मागे पुढे होते. ठीक आहे. सेम सेम एक गोष्ट आहे, तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल की समजा बिल्डिंगमध्ये कोणाची हळद असेल किंवा प्रोग्राम असेल, चाळीमध्ये कोणाची हळद असेल आणि तुम्ही स्पीकरच्या बाजूला उभा राहिला. स्पीकर असतो डीजे वाले बाबू मेरा गाना चला, ते गाणं लागलंय. ठीक आहे, चालेल. ओके. त्या डीजे वरती ना बघा, स्पीकर असं करतो बघा, थप 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 थप, है ना, होतो ना. तो का होत असेल बरं? सांगा बरं. काय माहित? हा, अरे म्हणजे ट्राय यार. म्हणजे मी काय बोलतो माहिती आहे का, चुकलं तरी चालेल, डोंट वरी, तुम्ही फक्त बोला. सी, जे तुमचं उत्तर आहे ना, जे उत्तर येणार आहे ते चुकीचं आहे का बरोबर आहे हे मी डिसाईड करतो. तुम्ही ट्राय करा. आणि समजा चूक जरी सांगितलं तरी काय चुकणार तुमचं? ऑब्विसली तो स्पीकर जो आहे ना, स्पीकर तो असा थप 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 का होतो? साऊंडमुळे होतो. मग तो धबधब म्हणजे काय? तो असं धप फक्त असं राहतो का? नाही, परत मागे जातो ना, थप 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 असं होतं. मग हे बिहेवियर कुणाचं आहे? स्प्रिंगचं आहे. स्प्रिंग पण अशीच आहे ना, अशी 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 होते. सेम साऊंड होते. म्हणजे या सगळ्या गोष्टींची स्टोरी जी बनवली ना आपण, ते का बनवली? प्रायमरी व्ह्यूज पण अशी आहे ना, मागे पुढे होते. मागे पुढे होणारी अजून एक वेव्ह आहे. कोणती? साऊंड वेव्ह. कोणती? साऊंड वेव्ह. मग समजा मी तुम्हाला विचारलं की प्रायमरी व्ह्यू जी आहे ही कुणासारखी बिहेव करते? साऊंड सारखी. कुणासारखी? साऊंड सारखी. म्हणून तिला काय बोलतो आपण? साऊंड व्ह्यू पण बोलतो. कळलं सगळ्यांना? आणि दुसरं, तुम्ही हे बघितलं असेल बघा, स्पेक्ट्रम ऑफ लाईट. स्पेक्ट्रम ऑफ लाईट बघितलं? सर हे काय आहे? स्पेक्ट्रम ऑफ लाईट म्हणून आहे ना एक गोष्ट असेल, लाईक चार्ट असतो बघा. त्यामध्ये सगळ्यात पहिले युव्ही रेज असते, नंतर गॅमा रेज असते, नंतर एक्स रे असते, नंतर व्हिजिबल रे असते. ओके, रेडिओ व्ह्यूज, नंतर भलत्या गोष्टी असतात बघा, त्या सगळ्या गोष्टी. सो हे सगळं स्पेक्ट्रम बोलतो आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बोलतात. त्यामध्ये सगळ्या आपल्याला रेडिएशन्स भेटतात. मग ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे आहे ना बघा, असं दाखवतात. ओके, मग असं का दाखवतात? कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्ह्यूज आहेत. काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्ह्यूज आहेत. मग हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्ह्यूज आहेत ना, अशा जातात. मग हे काय आहे? हे पण असेच चालत ना. कळते का तुम्हाला? मग हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्ह्यूज मध्ये लाईट व्ह्यूज पण आहे ना. व्हिजिबल रेंज बोलतात त्याला. 400 to 700 नॅनोमीटर मधलं रेंज आहे. एवढं सगळं सांगायचं तात्पर्य एकच आहे
की सेकंडरी व्ह्यूज कशी जाते, अशी जाते, वर खाली ट्रान्सफर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्ह्यूज पण अशाच चालल्यात ना. मग मला सांगा सेकंडरी व्ह्यूज कुणासारखी बिहेव करते, लाईट व्ह्यूज सारखी. कुणासारखी, लाईट व्ह्यूज. कळलं सगळ्यांना? चला एकदा रिवाइज करूया आपण पटकन. सांगा मला किती प्रकारच्या लहरी आहेत? 2. कोणत्या? बॉडी वेव्स आणि सरफेस. बॉडी वेव्स नंतर 2 प्रकारचे. सांग कोणत्या? प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी कशा जातात सांगा बरं? लॉन्जिट्यूडनल. सेकंडरी कशा जातात? ट्रान्सफर. प्रायमरी वेव्स कुणासारख्या बिहेव करतात? साऊंड सारख्या. सेकंडरी कुणासारख्या? लाईट सारख्या. कळलं सगळ्यांना? सो हे असं गणित आहे. ठीक आहे. चला आता याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट बघूया आपण काय. ठीक आहे. बघा आता पुढे नेक्स्ट पार्ट बघा याच्यामध्ये काय. आता तिघांना आपण कम्पेअर करून बघूया आपण. ठीक आहे. बघा आता इथे सगळ्यांना तिघांना करूया. आता बघा ह्या प्रायमरी व्ह्यूज आहेत ना, मूव्ज टू अँड फ्रो. टू अँड फ्रोचा अर्थ कळतोय का तुम्हाला? टू अँड फ्रो कुणाचा अर्थ माहिती आहे का? ओके. तुम्हाला मराठी येतं? मराठी येतं वाचता? ओके. तिथे लिहिले जरा वाचा बरं मराठीमध्ये, सांगा मला. मागे पुढे. बरोबर. काय आहे? मागे पुढे. ठीक आहे. चला म्हणजे थोडं स्मार्टनेस वापरा, की समजा टू अँड फ्रोचा अर्थ माहिती आहे मराठीत काहीतरी लिहिलंय ना, तर ते वाचून सांगा. ठीक आहे. कारण आपण वी आर नॉट फ्रॉम द तमिळ. ठीक आहे. हा ओके. मागे पुढे माग. सो टू अँड फ्रोचा अर्थ काय? मागे पुढे. मग मी तुम्हाला आता बघा एक कृती करून दाखवली, ऍक्टिंग. मागे पुढे. ते काय होते? स्प्रिंग. म्हणजे विचार करा, समजा ही जमीन आहे. ओके. ही जमीन आहे, हे सरफेस आहे का? सरफेस. आणि याच्या आतली गोष्ट करतो आपण. ओके. बघाय ना या लहरी आहेत ना, कोणत्या? प्रायमरी व्ह्यू. समजा गेल्या याच्यातून तर कसं होणार आहे? मागे पुढे होणार. बघा असं. कळलं? मग समजा हे दगड आहेत ना आतमध्ये सगळे, पृथ्वीच्या आतमध्ये सगळे दगड आहेत, मोठे मोठे दगड आहेत. समजा त्याच्यातून प्रायमरी व्ह्यूज गेली तर दगडांची हालत कशी होणार बघा. दगड असे आपटणार एकमेकांना, परत असे जाणार, परत असे आपटणार, परत जाणार. म्हणजे काय? मागे पुढे. आता समजा तुम्ही इमॅजिन करा. काय इमॅजिन करा? बघा इमॅजिन करा काय. रस्त्यावर समजा रेती टाकलेली आहे. आता म्हणजे मला हाऊस होती रेतीमध्ये खेळायची, मार पण खाल्ला भरपूर. तुम्ही पण खा एक दिवशी मार. एक स्प्रिंग आहे ना, स्प्रिंग घ्या मोठीवाली, आणि असे दगड आहेत, छोटे बारके दगड असतात बघा, त्याच्यामध्ये ठेवा. दगडांमध्ये स्प्रिंग अशी दाबून ठेवा आणि ती स्प्रिंग आहे ना सोडून पळून जावा. ठीक. स्प्रिंग रिलीज होणार पटकन. जशी स्प्रिंग रिलीज झाली तसे बघा 2 पर्याय देतो तुम्हाला. ते दगडांमध्ये ज्या स्प्रिंग ठेवले तुम्ही, ते दगड असे मागे पुढे उडणार का वर खाली उडणार सांगा? सोचू थोडस. दगड जे आहेत ना ते असे मागे पुढे उडणार का असे वर खाली उडणार? आता मागे पुढे उडणार, पण ते डिपेंड आहे कशावर डिपेंड आहे, की स्प्रिंग कशी ठेवली. हे प्रश्न जे आहेत ना, हे प्रश्न तुम्ही विचारा. कळलं? कारण मग मी काय पण पकवत राहतो तुम्ही. अरे हा ते ऍडव्होकेट येतो ना तो मोठ्या चष्मावाला, त्याची बायको पण अशी. तसं नका करू तुम्ही. ठीक आहे. म्हणजे तो बोलत असून त्याची बायको पण अशी. तुझा असे मान नका डोलू, पहिले सांगतो. ठीक आहे. प्रश्न विचारा की सर स्प्रिंग कशी ठेवलेली आहे? स्प्रिंग अशी आडवी ठेवलेली आहे. ठीक आहे. अशी आडवी ठेवलेली, अशी जशी अशी दाबून ठेवली तर दगड उडणार. हे सगळं का सांगतो? तुम्ही इमॅजिन करा की प्रायमरी व्ह्यू जर गेली ना दगडांमधून, तर दगड कसे होतात? चिपकतात, परत असं जातात. असं होतं असे. मग एका ठिकाणी चिपकणार, फाटणार असे. म्हणून ते दगड फाटून जातात पूर्ण अर्थक्वेकमुळे. कळलं? ह्याला बोलतो आपण टू आणि फ्रो मुवमेंट. काय बोलतो आपण त्याला? टू आणि फ्रो मुवमेंट. म्हणजे मागे पुढे मुवमेंट. कुणाची? दगडांची. आतमध्ये जे झालं. पण कधी होते? कोणती व्ह्यूज गेल्यावर? प्रायमरी व्ह्यूज गेल्यावर. कोणती व्ह्यूज? प्रायमरी. पण समजा तिथून सेकंडरी व्ह्यूज गेली. ओके. मग सेकंडरी व्ह्यूज अशी जाते ना वर खाली. ओके. डान्स नाही करत, दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. मग समजा अशी गेली, मग दगड खाली जाणार. अशी गेली दगड वरती जाणार. अशी दगड खाली, दगड वरती. म्हणजे दगडांची मुवमेंट कसे? अप डाऊन, अप डाऊन. प्रायमरी कसे? मागे पुढे. इथे कसं आहे? अप डाऊन. कळलं सगळ्यांना? हॅलो, कळतंय ना सगळ्यांना? हे झालंय प्रायमरी व्ह्यूज आणि सेकंडरी व्ह्यूज. आता आपण आहे ना लागलीच आपण सरफेस व्ह्यू बद्दल बोलूया आपण. मग आता पुन्हा तोच प्रश्न, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सरफेस व्ह्यू सांगा? अरे यार अर्थ विचारला फक्त यार, असं विचारतो मी. तुम्ही जसं काय सरांनी किडनी मागितली. ओके. सांगा व्हॉट इज द मिनिंग ऑफ सरफेस व्ह्यूज? ओके. ज्याचा संबंध फक्त सरफेसशी किंवा भूपृष्ठाशी आहे अशा लहरींना काय बोलतो आपण? भूपृष्ठ लहरी. ओके. दोज हू आर कन्सर्न मेनली विथ व्हॉट? सरफेस. दॅट इज व्हॉट हे सरफेस जे आहे त्यांना आपण काय? सरफेस. म्हणजे खाली काय चाललंय समजा, आता दुसरे मुलं
बाल्या खाली काय चाललंय बघ, बोलतो नको वरती ना, खाली नाही, आपल्या वरती बघायचं आहे, आपला संबंध फक्त सरफेस सोबत आहे. मग आता सरफेस व्ह्यूज आहेत ना, ह्या पण दोन प्रकारच्या सरफेस व्ह्यूज दोन प्रकारच्या आहेत. मग कोणत्या आहेत बघा, मला दाखवते एक मिनिट. ठीक आहे, बघा इकडे ह्या सरफेस व्ह्यूज दोन प्रकारच्या. एक आहे रेलिक व्ह्यूज. काय आहे? रेलिक व्ह्यूज. आणि दुसरं काय आहे? लव्ह व्ह्यूज. काय आहे? लव्ह व्ह्यूज. मराठीमध्ये त्याला बोललो आपण तर एक आहे रेलिक आणि दुसरं काय आहे? एक आहे रेलिक लहरी आणि दुसरं काय? प्रेमाच्या लहरी. अरे म्हणजे अरे अजून नाव द्या का, असं काय समजू नका की प्रेमाच्या लहरी वगैरे. ठीक आहे, चालेल. आता बघा लक्षात कसं ठेवायचं. प्रायमरी व्ह्यूज आणि सेकंडरी व्ह्यूज बद्दल आपण शिकलोय ऑलरेडी. कशा संदर्भात? बॉडी संदर्भात. आता कशा संदर्भात शिकतोय? सरफेस. मग सरफेस व्ह्यूज पण दोन प्रकारचे, समजलं का? मग सरफेस व्ह्यूज मध्ये ना सगळ्यात पहिले ना आपण काय करूया माहिती का, रेलिक व्ह्यू बघूया. आपण काय करूया? आपण रेलिक व्ह्यू. समजा सरफेस मधून रेलिक व्ह्यूज गेल्या. ओके, समजा सरफेस मधून रेलिक व्ह्यूज गेल्या तर सरफेस कसा होणार बघा, असा वर खाली वर खाली. चटई आहे ना, चटई घ्या झटका, चटई कशी वर खाली जाते ना, ते काय? रेलिक व्ह्यूज. काय आहे? रेलिक व्ह्यूज. आणि समजा लव्ह व्ह्यूज गेल्या. मग लव्ह व्ह्यूज मध्ये एखादा बेवडा चालतो बघा, बेवडा असा 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 असा. मग म्हणजे प्रेमामध्ये बघा पडलं एखाद्या व्यक्ती, पाय वाकडे तिकडे जातात बघा, मग हे असे जातात बघा, असे 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 असे, म्हणजे असे असे जातात, असे असे. मग सरफेस कसं होणार बघा, बघा इथे सरफेस असा 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 असा. हे कुणामुळे? लव्ह व्ह्यूज मुळे होणार आहे. आणि रेलिक मध्ये कसं आहे? वर खाली लाटांप्रमाणे. कसं होणार आहे? लाटांप्रमाणे. म्हणजे लाईक चटई, आपण समजा झटकली, चटई बोला, चादर बोला, तेव्हा अशी ती वर खाली होते ना. मग ज्या वेळेला सरफेस मधून रेलिक व्ह्यूज जातात तेव्हा सरफेस कसा असतो? लाटांप्रमाणे. ठीक आहे. पण ज्या वेळेला लव्ह व्ह्यूज जातात तेव्हा त्या कशा? साईडवे. कशा असतात? साईड, म्हणजे नागमोडी वळणे बोलतो. ओके, तुमच्या माहितीसाठी जर लिहायचं तर लिहून घ्यायचंच. ओके, की सरफेस व्ह्यू जेव्हा पास होतात ना, रेलिक व्ह्यूज, सॉरी, सरफेस व्ह्यू मध्ये रेलिक व्ह्यूज. ओके, सरफेसला डिवाइड करा, सरफेस व्ह्यूला दोन लिहा. ओके, रेलिक व्ह्यूज आणि लव्ह व्ह्यूज. ते लिहिलेलं नाही म्हणून म्हटलं. ओके, सरफेस व्ह्यू मूव सरफेस. ओके, काय द्यायचं? व्ह्यूज लाईक किंवा लाटांप्रमाणे. ओके, भूपृष्ठ लाटांप्रमाणे वाहते असं लिहा फक्त. ठीक आहे, मराठीमध्ये लिहायचं असेल. कधी? जेव्हा रेलिक व्ह्यू जातात. जेव्हा रेलिक व्ह्यू जातात. आणि जेव्हा लव्ह व्ह्यूज जातात ना तेव्हा ते नागमोडी वळणे लिहायचे. काय लिहायचे? नागमोडी वळणे, किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता साईड वे. काय? साईड वे. SIDWAY, साईड वे. हे कसं तुमच्या माहितीसाठी फक्त, अदरवाईज तुम्हाला माहित झालंय सगळं आता. ठीक आहे, एकदा फक्त मी रिवाइज करणार आहे, हे बघा फक्त. ठीक आहे, मग आपण पुढचं घेऊया एक. ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ दिस अगेन. ओके, सो देर आर टू काइंड्स ऑफ वेव्स. ओके, कोणते कोणते सांगा बरं? बॉडी वेव्स. अरे मीच सांगणार का? तुम्ही सांगा ना. कोणत्या? बॉडी व्ह्यूज आणि सरफेस. बॉडी व्ह्यूज दोन प्रकारच्या. कोणत्या? प्रायमरी आणि सेकंडरी. सरफेस दोन प्रकारच्या आहेत. कोणत्या? रेलिक आणि लव्ह व्ह्यूज. आपण प्रायमरी आणि सेकंडरी बद्दल विचार करूया. प्रायमरी कशा जातात सांगा बरं? लॉन्जिट्यूडल. सेकंडरी कशा जातात? ट्रान्स. प्रायमरी कुणासारख्या बिहेव करतात? सेकंडरी लाईट व्ह्यूज सारखे. समजा प्रायमरी व्ह्यूज बॉडी मधून गेल्या तर हालचाल कशी होणार आहे? दगडांची मागे पुढे, टू फ्रो. ठीक आहे, पण समजा सेकंडरी व्ह्यूज गेल्या तर कशी होणार आहे? अप डाऊन, वर खाली होणार आहे. ठीक आहे, पण समजा रेलिक व्ह्यूज गेल्या सरफेस मधून तर सरफेस कसा हालचाल होणार आहे? लाटांप्रमाणे. कसं? वरती खाली. आणि लव्ह व्ह्यूज गेल्या तर साईड वे किंवा नागमोडी वळणे. कळलं इथपर्यंत? रट्टा मारायचा नाही, लक्षात ठेवायचं आपल्याला. आता तिघांना कम्पेअर करूया आपण. ठीक आहे, सो लेट्स तिघांना कम्पेअर करूया. ओके, सांगा आता प्रायमरी व्ह्यूला परमिशन आहे कुठून जाण्याची? प्रायमरी व्ह्यूज कॅन पासेस थ्रू. सांगा कुठून? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ओके, म्हणजे सरफेस सॉलिड आहे. सरफेस सॉलिड आहे का नाही? ओके, तिथून प्रायमरी व्ह्यू जाणार का? 100% जाणार. ओके, सरफेसच्या आतमध्ये लिक्विड आहे का? पृथ्वीच्या आतमध्ये काय लिक्विड आहे का? काय? अरे सांग. ओके, ठीक आहे, ऑइल आहे. अजून लावा. अरे हे सगळं बाजूला ठेवा. आणि सरफेसच्या आतमध्ये पाणी आहे का नाही?
बॉटल फेकून मारणार, पाणी आहे का नाही? काय असणार यार, शिट मला काय आठवत नाही. अरे आठवत काय, पाणी आहे ना, पाणी आहे का? एवढी मोठी विहीर खोदतात तर पाणी असणार ना. मग सांगा सर, पाणी आहे ना, लिक्विड आहे का नाही? ओके, हा. आता काय गॅस, आता गॅस आहे का नाही सांगा. सर गॅस तर इथं वरती सिलेंडर मध्ये आहे. सांगा पृथ्वीच्या आत गॅस आहे का नाही? आहे ना, हा आहे, नशीब आहे. म्हणजे तिन्ही पण आहे रे, तिन्ही पण आहे. याचा अर्थ काय की प्रायमरी यूज तिन्ही ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे सरफेस म्हणून पण, खाली पण, पुढे पण जाऊ शकतात. जिकडे त्याला जायचं जाऊ दे, मरू दे, आपल्याला काय करायचं आहे, बरोबर. आता सेकंडरी बद्दल सांगा. सेकंडरी व्ह्यूज, सेकंडरी व्ह्यूज कुठून जाणार सांगा. एक मिनिट का, सांगा आता कुठून जाणार. काय, ओनली सॉलिड्स. काय पण पकवता तुम्ही यार, सॉलिड्स. अरे इथं काय लिहिलं, ओनली सॉलिड मटेरियल. काय, ओनली सॉलिड. पण एक लक्षात ठेवा, इथं थोडंसं चेंज करायचं आहे. ओके, इथं थोडं चेंज करा. सो यू कॅन राईट इट डाऊन, सेमी सॉलिड. काय आहे, सेमी सॉलिड. ठीक आहे, सेमी सॉलिडचा अर्थ काय, सेमी सॉलिडचा अर्थ काय? हा, सेमी सॉलिड म्हणून थोडेसे सॉलिड म्हणून जाणार, सांगा. सेमी सॉलिडचा अर्थ काय? ओके, परत मी त्याच गोष्टीवर यायला पहिले सांगतो. नाही तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ मँगो ज्यूस? आंब्याचा रस्ता. मग सेमी सॉलिड म्हणजे काय? एवढं नासामध्ये प्रश्न विचारता असे नाही विचारले ना. हा, याने मग दुसरं स्टेटमेंट वापरलं ह्याने. कोणतं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट म्हणजे कॅन आय कॉल्ड सेमी सॉलिड ॲज अ सेमी लिक्विड? सेमी सॉलिड जे आहे ना, त्याला मी सेमी लिक्विड बोलू शकतो का सांगा. विचार करा, विचार. अरे म्हणजे आपण शिकतो ना, स्पर्धा परीक्षा शिकतो ना आपण, तर फक्त रट्टा मारा नका शिकू. आयुष्यभरासाठी शिका. तुम्ही पास तर 100% होणार, पोस्ट पण मिळणार तुम्हाला. पण त्याच्यानंतर तुम्ही कधी बाहेर पडणार नाही का? अरे हे असं आहे, तिथे भरपूर गोष्टी बघणार ना तुम्ही. आता हे एवढं ऊन वाढतंय, हे एवढं ऊन जे वाढतंय ना, का वाढतंय, का वाढतंय, का नाही वाढत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर कळतात की अरे हे याच्यामुळे झालंय. सुपर एल इफेक्ट मुळे व्हायला लागलंय. तर सुपर एल इफेक्ट समजा तुम्हाला आता माहित नसेल ना, तुम्ही पोस्ट मिळवल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी माहित झालेला असणार आहे, कारण त्याचा अभ्यास करावा लागतो तुम्हाला. कळलं? सांगा आता, कॅन आय कॉल्ड सेमी सॉलिड ॲज अ सेमी लिक्विड? सेमी सॉलिड जे स्टेट आहे ना, त्याला मी सेमी लिक्विड बोलू शकतो का? चला एक उदाहरण देतो तुम्हाला. जेली आहे, जेली. त्या जेलीला मी सेमी लिक्विड बोलू शकतो का? मी पास होईल का? हो. हा, सो 100%. म्हणून सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, ज्या ज्या ठिकाणी सेमी लिक्विड असेल, ज्या ज्या ठिकाणी सेमी सॉलिड असेल ना, त्या त्या ठिकाणाहून सेकंडरी व्ह्यूज जाणार. मग हे ओनली सॉलिड मटेरियल ना, हे आपल्याला चेंज करावं लागेल. याच्यासाठी आपण परत हे कट करून काढलं ना तुम्ही, पासेस थ्रू सेमी सॉलिड स्लॅश सेमी लिक्विड लिहा. चला, ओके. सेकंडरी व्ह्यूज कॅन पासेस थ्रू सेमी सॉलिड सेमी लिक्विड. ओके, पण कम्प्लीट लिक्विड किंवा कम्प्लीट सॉलिड आहे ना, हा कम्प्लीट सॉलिड मधून जाईल, पण कम्प्लीट लिक्विड होऊन जाईल का? नाही. पुन्हा एकदा सांगतो, पहिलं लिहून द्या तुम्ही. आणि हे पण साईडला राहू द्या, ओनली सॉलिड. ठीक आहे, म्हणजे ओनली सॉलिडच्या पाठीमागे तुम्ही काय लक्षात ठेवायचं की 100% घन पदार्थामधून तर जाणारच जाणार, सॉलिड मधून तर जाणार, पण टोटल लिक्विड मधून जाणार का? हॅलो, सेकंडरी व्ह्यूज कम्प्लीट लिक्विड मधून जाणार का? नाही. मी सेमी बोललोय, म्हणजे काय, अर्ध लिक्विड. सो अर्ध लिक्विड म्हणजे काय, त्याच्यामध्ये सॉलिड असणार आहे. पण समजा पूर्ण लिक्विड असेल, पूर्ण, तर जाणार नाही. ठीक आहे, चला झालंय. ओके, प्रायमरी व्ह्यूज कुठून जाते सांगा. आता सांगितलं नाही यार. आणि गॅस. ओके, सो प्रायमरी व्ह्यूज कॅन पासेस थ्रू ऑल दी मटेरियल, पण सेकंडरी व्ह्यूज कुठून जाणार आहे? एकतर ओनली सॉलिड्स किंवा सेमी लिक्विड किंवा सेमी सॉलिड, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि रेलिक व्ह्यूज आणि लव्ह व्ह्यूज कुठून जाणार सांगा बरं. मला वाटतं असं डोक्यावर जाणार. कुठून जाणार आहे? आपली बात कशी चालू आहे, सॉलिड लिक्विडची बात चालू आहे. मग रेलिक व्ह्यूज आणि लव्ह व्ह्यूज कुठून जाणार आहे?
कशा जाणार हे नाही विचारलं, कुठून जाणार, त्या सॉलिड म्हणून जाणार, लिक्विड म्हणून जाणार का गॅस म्हणून जाणार. तुमचा सरफेस जो आहे तो असं दलदल आहे का, पडलो अरे पडले, सॉलिड आहे ना, अरे मग दोन्ही सॉलिड म्हणून जाणार ना. ओके, डोकं चालवा, थोडस डोकं चालवा. ओके, 1.5 किलोचा मेंदू आहे, किती किलोचा आहे, कुणाकडे कमी आहे का. ओके, हा चालवा, ठीक आहे, झालं हे. आता हे जे आहे ना, आता हा तिसरा पॉइंट करायचा आपल्याला बघा, हा तिसरा सेकंड लास्ट पॉइंट. मला सांगा ह्या तिघांमध्ये डिस्ट्रक्टिव्ह कोण आहे, डिस्ट्रक्टिव्ह, एकदम डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे घातक. तिघांमध्ये 1 2 3 डिस्ट्रक्टिव्ह कोण आहे, कोणते आहे नक्की. नाही हे नाही हे नाही हे. मग त्याच्या पुढे काय चुरलं नाही, त्याच्या पुढे मी चुरलोय पण मी काय मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह आहे का, नाही. सांगा सगळ्यात जास्त डिस्ट्रक्टिव्ह कोण आहे, कोणता नक्की. ओके, पुन्हा एकदा सांगतो आता. ओके, आता मी शब्द वापरतो. डिस्ट्रक्टिव्ह कोण आहे, प्रायमरी. त्याच्यापेक्षा जास्त डिस्ट्रक्टिव्ह कोण आहे, सेकंडरी. सगळ्यात जास्त डिस्ट्रक्टिव्ह कोण आहे, सरफेस. आता साध्या भाषेत सांगतो. ओके, डेंजर कोण आहे, प्रायमरी. ओके, त्याच्यापेक्षा जास्त डेंजर कोण आहे, आणि सगळ्यात डेंजर कोण आहे, कळलं. आता सगळ्यात डेंजर का बोलतात सरफेसला, का, वाय सरफेस व्ह्यूज आर कॉल्ड एज मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह, सांगा. असंच डोकं लावा थोडस. ओके, आपण आलो ना तर काहीतरी शिकूया चांगलं व्यवस्थित, म्हणून बोलतोय शिकून जावं व्यवस्थित. वाय इट इज कॉल्ड एज मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह. ओके, का माहिती आहे का, कारण आपण म्हणजे जेवढे ह्युमन बिंग्स आहेत, जेवढे जनावर आहेत ना, ते सरफेसवरती राहतात. मग जीवित हानी बोला, वित्त हानी बोला, ही जास्त इथंच होते ना. ओके, का आतमध्ये चालेल, चला हम लोग आज जाके मेंटल में रहेंगे आज के दिन, असं काय आहे का तुमचं, नाही मला कोर आवडतं, कोर मध्ये जाऊया आपण, असं काय का, नाही. ओके, सो वाय इट इज कॉल्ड एज मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह, कारण जीवित हानी, वित्त हानी जी आहे ना, ही वरती होते. इकॉनॉमिक लॉस, लाईफ लॉस जे आहे ना, ते पृथ्वीवर म्हणजे पृष्ठभागावर, सरफेसवर होतं जास्त, त्याच्यामुळे जास्त डॅमेज वरती होतं. देअरफॉर इट इज कॉल्ड एज मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह. आता स्पीड बघूया आपण. तर स्पीड मध्ये बघा सगळ्यात जास्त फास्टर कोण आहे, प्रायमरी. ओके, त्याच्यानंतर स्लोअर कोण आहे, सेकंडरी. मग सगळ्यात जास्त स्लो कोण आहे, सरफेस. म्हणजे कसं माहिती आहे की भाई लोकांची मारामारी होते बघा, आणि दोघं तिघं मार खाऊन येतात पळत फास्टर असतात ना, पळत येतात. भाई मेरे को मारा उधर, हा ठीक आहे रुक मी आता, तो पण जाणार, मग मारामारी करतात, तो पण दमणार, आणि तो परत मेन बॉसकडे जाणार. मी भाई उसने बहुत मारा, हा ठीक आहे मी आता आहे, चलो आज जाणार, एकदम आराम आज जाणार. क्या रे क्या किया तूने. ओके, मग भाई जिंकणार. मग म्हणजे तो येतो स्लो, पण कसा असतो तो, लय डेंजर असतो, कळलं. आला अरे मेरे पंटर को मारा, ठोक दिया, झालं फिनिश. ओके, एंड द गेम है ना, म्हणजे एकदम स्लो, आरामात येतो एकदम. सो लक्षात ठेवा, जो स्लो आहे तो काय आहे, जास्त डेंजर आहे, कळलं का, असं आहे. सो हॅव यू अंडरस्टूड ऑल दिस थिंग्स. एकदा फक्त आपण काय करूया, रिवाइज करूयाचं, ठीक आहे. एकदा रिवाइज करूया काय काय केलं आपण, ठीक आहे. सो लेट्स टॉक अबाउट दी वेव्स ऑफ द अर्थक्वेक. ओके, या फिर अर्थक्वेक वेव्स आहेत, त्याच्याबद्दल करूया आपण. 2 प्रकारच्या अर्थक्वेक वेव्स आहेत, एक आहे प्रायमरी, एक आहे नाही, एक आहे हा सरफेस. ओके, हा मग मी काय पण बडबड करणार, तुम्ही तसं थांबवायचं लगेच, ठीक आहे. एक आहे बॉडी व्ह्यूज, एक आहे सरफेस. बॉडी व्ह्यू 2 प्रकारच्या आहेत, प्रायमरी आणि सेकंड. या 2 प्रकारच्या आहेत, रेलिंग आणि लव्ह व्ह्यूज. ओके, प्रायमरी, वाय इट इज कॉल्ड प्रायमरी, कारण पहिली येणार, ठीक आहे. चला सांगा आता कशी जाते ती, लॉन्जिट्यूडनल. सेकंडरी कशी जाते, ट्रान्सफर. प्रायमरी कुणासारखी बिहेव करते, सेकंडरी कुणासारखी, लाईट सारखे, ठीक आहे. समजा प्रायमरी व्ह्यू दगडामधून गेली तर दगडांची मुवमेंट कशी होणार, ओके, मागे पुढे होणार, ऍब्सोल्युटली. आणि सेकंडरीचं वर खाली किंवा अप डाऊन. समजा रेलिंग गेली सरफेस मधून, मग रेलिंग व्ह्यूज वेव्स लाईक लाटांप्रमाणे, ठीक आहे. आणि लव्ह व्ह्यूज गेली तर नागमोडी वने किंवा साइड वे बोलतो आपण, ठीक आहे. चला, प्रायमरी व्ह्यूज कुठून जाणार, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सेकंडरी ओनली सॉलिड्स ऑर सेमी सॉलिड किंवा सेमी लिक्विड, हे लक्षात ठेवू आपले, ठीक आहे. रेलिंग व्ह्यूज आणि सरफेस, रेलिंग व्ह्यूज आणि लव्ह व्ह्यूज त्यांचा
संबंध फक्त सरफेसशी आहे, खाली काय चाललंय त्यांना देणं घेणं नाहीये. प्लीज लक्षात ठेवा, ठीक आहे. आता तिघांमध्ये कम्पेअर करू आपण, ठीक आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि सरफेस. सरफेस एकच पकडा. सांगा बरं सगळ्यात जास्त घातक कोण आहे? हा, सगळ्यात जास्त घातक बोललोय कोण आहे? सरफेस. सगळ्यात कमी घातक, सगळ्यात कमी प्रायमरी. ओके, सगळ्यात स्लो कोण आहे? हा, सरफेस. ओके, असं असं नका कन्फ्युज. सो ऑब्विसली काय आहे? सरफेस सगळ्यात स्लो आहे आणि सगळ्यात फास्टर कोण आहे? प्रायमरी. कळलं सगळ्यांना? सो बघा, एक एक गोष्ट आपण फिनिश करतोय. अर्थक्वेक बद्दल आपण स्टार्ट केलं, अर्थक्वेक काय आहे ते बघितलं, अर्थक्वेकच्या लहरी पण भेटल्या. आता पुढे बघूया आपण, ठीक आहे. चला लेट्स सी. हे बघा, आता एक प्रश्न आहे हा. ओके, हे कळणार ना तुम्हाला? हा प्रश्न सांगा बरं काय? हा स्टेट सर्व्हिस फ्री मध्ये आलेला 17 मध्ये. कोणता आहे? ऑब्विसली द पॉइंट ऑफ ओरिजिन ऑफ एन अर्थक्वेक इज नोन एज व्हॉट? सिस्मिक फोकस. काय बोलतात? सिस्मिक फोकस. ओके, इथे लिहिलंय मराठीमध्ये, पण प्रत्येक वेळेला नसता का मराठीमध्ये? ठीक आहे. सो हे झालं. आता आपण काय करूया, एक फक्त पुढचा पाठ करायचा ना. आता हे जे आहे ना, हे आहे स्केलिंग. ओके, स्केलिंग अर्थक्वेक कसं मोजलं जातं. आता हिचं असं डेप्थ मध्ये जायचं ना आपल्याला, कारण राज्यसेवेमध्ये किंवा युपीएससी मध्ये प्रश्न विचारतात, कंबाईन बी किंवा सी ला विचारत नाही, नॉर्मली विचारतात की तुम्ही अर्थक्वेक मोजणार कसं. ओके, तर एक स्केल आहे, त्याला बोलतो आपण रिश्टर स्केल. काय आहे? रिश्टर स्केल. आणि दुसरं आहे मर्केले स्केल. ओके, इथे लिहिलंय फॉर मेजरिंग द मॅग्नेट्यूड. आता इथे इंग्लिश मध्ये लिहिलंय मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूडचा अर्थ माहिती तुम्हाला काय? नाही, अजून मॅग्नेट्यूड. ओके, चला मी सांगतो. मॅग्नेट्यूड म्हणजे किती एरिया व्यापला आहे. ओके, एरिया किती कव्हर केलाय ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हटलं की बाबा 7 रिश्टर स्केलचा आहे, 7 रिश्टर स्केल, म्हणजे त्याचा एरिया खूप मोठा असणार आहे. तो म्हणजे बऱ्यापैकी तो तीव्रतेचा असतो. पण समजा ऍक्च्युली तीव्रता मोजायची आहे, इंटेन्सिटी मोजायची आहे, तर ती कोणती स्केल आहे? मर्केली स्केल. चला, 2 गोष्टी कळल्या तुम्हाला, की रिश्टर स्केलनी मॅग्नेट्यूड म्हणजे एरिया मोजला जातो आणि मर्केली स्केलने तीव्रता मोजली जाते. हे तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये दिलेलं आहे ऑलरेडी. पण अजून एक प्रश्न आहे याच्यामध्ये, काय? रेंज. रेंज. मग रिश्टर स्केल जी आहे ना, ती रिच आहे. रिच 1 ते 10 पर्यंत जाते. ओके, 10 म्हणजे रिच, संपला. मर्केली स्केल आहे 1 ते 12 पर्यंत रीडिंग आहे. काय आहे? 1 ते 12 पर्यंत. ओके, सो आता समजा इथं परत प्रश्न विचारला की मला सांगा मर्केली स्केलची रीडिंग काय आहे? मर्केली स्केलची रीडिंग 1 ते 12 आणि रिश्टर स्केलची किती आहे? 1 ते 10. कळलं का? सो दिस इज फ्रॉम युअर स्टेट बोर्ड बुक. ते स्टेट बोर्ड मध्ये बघून घ्या. पण एवढं सगळं बघायची गरज नाही, कारण आय टोल्ड यू ऑलरेडी की कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आपल्याला. त्याच्यामुळे नो नीड टू रीड इच अँड एव्हरीथिंग. जस्ट फोकस ऑन द इम्पॉर्टंट थिंग्स. ओके, महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. दॅट्स इट. बाकी काय नका करू. पुढे बघा. आता हे आहे शॅडो झोन. काय आहे? शॅडो. हा एक महत्वाचा पॉइंट आहे जो मला वाटतं की तुम्ही शिकलं पाहिजे. कळलं का? कारण हे कॉन्सेप्ट आहे, याच्यामध्ये रट्टा वगैरे काय नाहीये. सो लेट्स टॉक अबाउट द शॅडो झोन. शॅडो झोनला आहे ना, आपण मराठीमध्ये बोलतो छाया प्रवण क्षेत्र. पण आता हे नेमकं काय ते तुम्हाला पण कळलं सर की अरे काय आहे, सरांनी सांगितलं अचानक. ठीक आहे, बघूया आपण. सगळ्यात पहिले काय करूया, शॅडो झोन बघूया आपण. ठीक आहे, शॅडो झोन. सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. नाही कळलं तर विचार, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, पूर्ण एकदा बघूया आपण. शॅडो झोन तुम्हाला कदाचित आठवत असेल, मी ओरोग्राफिक रेनफॉल बद्दल तुम्हाला शिकवलेलं बघा. ओरोग्राफिक रेनफॉल. ओरोचा अर्थ तुम्हाला माहित असेल काय आहे? नशिबा. मला वाटतं आपलं एक 40-50 वर्षापूर्वीच हा टॉपिक शिकवलेला मी तुम्हाला. कोणता? ओरोग्राफिक रेनफॉलचा. ठीक, आता बघा. लेट्स सी नाउ लेट्स सी. हे जे हे समुद्र आहे इकडे, आणि हा कोकण भाग आहे, आणि हा सह्याद्री पर्वत आहे, आणि हा इकडे एरिया आहे. ठीक आहे, बघा सगळ्यांनी व्यवस्थित बघा. दिस इज कोकण कोस्टल एरिया. ठीक आहे, समुद्र आहे. ओके, हा समुद्र आहे सी, आणि हे कोकण आहे ते, आणि हे सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे, सगळ्यांना माहित आहे. हे क्लाउड्स आहे सगळे. ठीक आहे, दीज आर दी क्लाउड्स. ओके, रेन बेअरिंग क्लाउड्स. ओके,
व्यवस्थित बघा, हे क्लाउड्स आहेत ना, क्लाउड्स, आता हे वेस्ट आहे ना, वेस्ट साइड आहे आणि ही आहे ईस्ट साइड. ठीक आहे. आता हे क्लाउड्स काय करणार आहे, वरती जाणार इथे पावसाळ्यामध्ये, वरती जाणार, डोंगर माथ्यावर जाणार. तुम्हाला माहिती आहे तिकडे महाबळेश्वर आहे, पाचगणी वगैरे वगैरे, भरपूर पाऊस पडणार. ठीक आहे, भरपूर पाऊस पडणार. मग हे ढग जे आहे ना, असे तिकडे ईस्टला जाणार का, परत बोलणार की नको बाबा त्या साईडला नाही जायचं मला, आय डोंट लाईक इट, मी परत जाणार, असं काय करणार का ते लोक? नाही, ईस्टला जाणार ना, ते पूर्वेकडे जाणार. पण जसे जसे पूर्वेला जाणार ना, हे ईस्टला चालले, तर हे ना पावसाची शक्यता होतो ना, किंवा पाऊस जो ना कमी कमी होत जातो. का होत जातो? कमी कमी होत जातो. मग इकडे ना, इकडे आपल्या साईडला पश्चिम महाराष्ट्र जे आहे, सातारा, सांगली, ओके, नाशिकचा काही भाग आहे, ओके, लाईक साताऱ्यामध्ये फलटण, मान वगैरे वगैरे हे एरिया आहेत ना, तिकडे पाऊस फार कमी पडतो. म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पावसाचे दिवस आहे 120, ओके, 4 महिने, ओके, 120 दिवस, त्यातले 10 ते 12 दिवस, फक्त 10 ते 12 दिवस पाऊस. म्हणजे इकडची माणसं गाणं बोलतात, घन घन घे गाणं ना, ते बोलतात, पण नाही काहीच फायदा होतो. ढग असे नाही पडण्याचा, असे करू नाही पडणार जा, पण 10-12 दिवस वाट बघतात यार, काही येत नाही पाऊस, जाऊ दे, जाऊया आपण मुंबईला मस्तपैकी. ठीक आहे, रिसॉर्टला जातात, मजा करतात. पण ऍक्च्युली सिरियस गोष्ट आहे की खरंच तिकडे पाऊस नाही पडत. आणि आता उन्हाळ्यामुळे तर खूप बेकार हाल होणार आहे. सुपर एल-निनो आलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची कमी शक्यता सांगितलेली आहे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये. आणि मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटवाल्याने एकदा सांगितलं की आज पाऊस येणार आहे, म्हणजे 100% पाऊस नाही येणार. अरे म्हणजे ते मेसेज येताना होतच नाही. एक दिवशी दिवसभर घरात बसतो, बोलत पाऊस आहे, मुलांना सुट्टी पण दिलेली की शाळेत जाऊ नका, उद्या तुफान येणार आहे. ओके, काहीच नाही झालं. माहिती का, मग आई बोली की जाते दळण बिळण घेऊन ये, ते घेऊन गेले. आता काय करणार मग. ठीक आहे, एनिवेज पाऊस नाही पडत. या साईडला गेल्यानंतर पावसाची शक्यता कमी असते. सो पावसाची शक्यता कमी आहे, तिकडे कमी पाऊस पडतो, म्हणून त्याला बोलतो आपण पर्जन्य छायेचा प्रदेश. काय बोलतो आपण? पर्जन्य छायेचा प्रदेश. इंग्लिश मध्ये त्याला बोलतो आपण रेन शॅडो एरिया. काय बोलतो त्याला? रेन शॅडो एरिया. मग बघा याच्यामध्ये एक शब्द आहे शॅडो. शॅडोचा अर्थ असं छाया असते बघा, सावली ज्याला आपण मराठी बोलतो. सावली काय असते बघा, समजा आपण चाललोय, ओके, आणि ऊन आहे भरपूर, आणि एका छताखाली उभा राहिलो आपण, सावली खाली उभा राहिलो. मग सावली खाली उभा राहिलो म्हणजेच काय, ऊन नाहीये. शॅडो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ शॅडो, म्हणजेच काय, ऊन नाहीये. मग रेन शॅडो म्हणजे काय, पाऊस नाहीये. ऍब्सोल्युटली, कळलं सगळ्यांना? बघा, शॅडोचा अर्थ काय, सावली, म्हणजेच काय, ऊन नाहीये. मग रेन शॅडो म्हणजे काय, पाऊस नाहीये. कळतं का सगळ्यांना? सो शॅडो म्हणजे काय, नाहीये. पण काय नाहीये, त्याच्या अगोदर जो शब्द दिलाय तो. आता समजा म्हटलं रेन शॅडो, तर काय आहे, पाऊस नसलेलं क्षेत्र. ठीक आहे, चला हे सगळं कळलं आपल्याला. ओके, मग मला सांगा शॅडो झोन फॉर PV1 SPU म्हणजे याचा अर्थ काय असणार सांगा. शॅडो झोन म्हणजे एक असा एरिया आहे, शॅडो झोन म्हणजे एक असा एरिया आहे त्याच्यामध्ये काय, PVs आणि SPU नाहीये. ऍब्सोल्युटली, कळलं सगळ्यांना आता? हॅलो, ओके. आपण पहिला ना त्या गोष्टीचा अर्थ समजून घेऊया की आपण शिकतोय तरी काय, नंतर मग खोलामध्ये जायचं आपल्याला. सगळ्यात पहिलं भेटलं आपण शॅडो म्हणजे काय, नाहीये. रेन शॅडो म्हणजे काय, पाऊस नाहीये. मग PVचा शॅडो झोन आहे, SPUचा शॅडो झोन आहे, म्हणजेच काय, की त्या ठिकाणी PVs आहे का नाहीये, नाहीये. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? सो आपण शिकतोय की पृथ्वीमध्ये ना, पृथ्वीमध्ये असे काही काही एरिया आहेत, आपल्या पृथ्वीमध्ये असे काही काही एरिया आहेत किंवा झोन अर्थातच अशा आहेत की त्या ठिकाणी PVs किंवा SPUs येत नाहीत. मग का येत नाहीत ते आपल्याला बघायचं. कळलं सगळ्यांना? मग ते बघितल्यानंतर आपल्याला कळणार आहे, हा तरीच त्याला आपण काय बोलतो, शॅडो झोन. शॅडो झोन का बोलणार, कारण तिकडे PV किंवा SPU असणार का नसणार, नसणार म्हणून त्यांना काय बोलतो आपण, शॅडो झोन. कुणाचा, त्या पर्टिक्युलर वेव्हचा. जर PV ना आली तर काय बोलणार आपण त्याला, शॅडो झोन ऑफ PV. समजा SPU ना आली तर काय बोलणार आपण, शॅडो झोन ऑफ SPU. आपण काय करूया, पहिलं PV संदर्भात बघूया आपण. ठीक आहे, चला लेट्स याच्यामध्ये बघूया आपण. हे बघा, ही एक इमेज आहे तुमच्या समोर. ठीक आहे, ही एक इमेज आहे तुमच्या समोर.
चला इमेज आहे, ही ही पृथ्वी आहे, सगळ्यांना माहित आहे, ठीक आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल हा पृथ्वीचा सरफेस भाग वरचा सरफेस आहे, ठीक आहे. त्या सरफेसच्या जवळ आपण रिश्टर स्केल लावले, रिश्टर स्केल, आणि बघितलं आपण की भूकंप किती पसरलाय, काय पसरलाय वगैरे वगैरे, ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे अर्थातच की ज्या वेळेला भूकंप होणार, ओके, जैसे ही अर्थक्वेक आ जाएगा, अर्थक्वेक सोबत मग लहरी येतात, ओके. मग किती लहरी येतात सांगा बरं, कोणत्या कोणत्या? ओके, दोन लहरी येतात, बरोबर तुम्ही सांगितलं. पण एक असते बॉडी व्ह्यूज आणि दुसरे असते सरफेस व्ह्यू. कळलं? कळलं का? समजा मी विचारू तुम्हाला की बॉडी व्ह्यूज किती प्रकारचे आहेत, मग हा, आणि सरफेस व्ह्यूज दोन प्रकार. असं म्हणजे जे विचार तेवढं सांगा, चुकलं तरी चालेल, काही इश्यू नाहीये. पुन्हा एकदा तोच प्रश्न. समजा अर्थक्वेक झालाय, ओके, अर्थक्वेक झाला तर मग लहरी येणार, भूकंप लहरी, ज्याला आपण अर्थक्वेक व्ह्यूज बोलतो. मग किती लहरी येणार सांगा बरं? दोन. कोणत्या? बॉडी व्ह्यूज आणि सरफेस व्ह्यू. कळलं सगळ्यांना? चला, मग बॉडी व्ह्यूज किती प्रकारचे आहेत? दोन. कोणत्या कोणत्या? प्रायमरी व्ह्यूज आणि सेकंडरी. आता इकडे बघा सगळ्यांनी, समजा हे पृष्ठभाग आहे, तर प्रायमरी व्ह्यू समजा इथे झालाय भूकंप, ओके, इथे झालाय, तर प्रायमरी व्ह्यूज वरती पण जाणार आणि खाली पण जाणार, बरोबर ना? सगळीकडे जाऊ शकतात, सगळं डायरेक्शन मध्ये जाऊ शकतात, ओके. एवढं लक्षात ठेवा, जिथे भूकंप आहे ना तिकडे सगळ्या डायरेक्शन मध्ये जाणार, जिकडे जिकडे जागा मिळेल तिकडे तिकडे प्रायमरी व्ह्यूज आणि सेकंडरी व्ह्यूज जाणार आहेत. एवढं कळलं सगळ्यांना? चल, आता आपण बघा इकडे सगळ्यांना, भूकंप झाला, याच्यामध्ये दोन लहरी आहेत का? दोनच आहेत खाली जाणाऱ्या? खाली जाणाऱ्या दोनच दाखवल्यात का? असं का? चार का नाही? आपण तर चार बघितलेत, मग इथं दोनच का दाखवलं? आतमधले आहेत. ऍब्सोल्युटली ही इज राईट. ह्या आतमधल्या आहेत ना, बॉडी मधल्या आहेत. बॉडीमध्ये फक्त दोनच आहेत, कोणत्या? प्रायमरी आणि सेकंडरी. मग इथे बघा, इथे जे ब्लॅक मध्ये आहे ना, ब्लॅक मध्ये त्या आहेत सेकंडरी, आणि ज्या पिवळ्या कलरच्या, येलो कलरच्या, त्या आहेत प्रायमरी व्ह्यूज, ठीक आहे. म्हणजे प्राथमिक लहरी पिवळ्या कलरच्या आहेत, ओके, दुय्यम लहरी काळ्या कलरच्या, ब्लॅक कलरच्या. सगळ्यांनी बघा व्यवस्थित, ठीक आहे. चला, आता मी एक ना सर्कल काढतो, लाईक फॉर एक्झाम्पल असं सर्कल काढले, ओके, हे सर्कल काढलं. पृथ्वीचे तीन भाग आहेत, ओके, ओके. हे आहे क्रस्ट, हे आहे मॅन्टल, आणि हे खाली काय? कोर आहे, ठीक आहे. असे तीन पार्ट. एक आहे भूकवच, दुसरा आतला आहे प्रावरण, आणि मध्ये आहे त्याच्या कोर, म्हणजे गाभा ज्याला बोलतो आपण, ते आहे, ठीक. व्यवस्थित लक्ष द्या. समजा इथे भूकंप आला तर सगळीकडे पसरणार आहे, ठीक आहे. आता बघा, ह्या पिवळ्या कलरच्या लहरी आहेत ना, बघा पिवळ्या कलरच्या, या खाली आल्या, अशा खाली आल्या, ठीक आहे. म्हणजे या खाली आल्या अशा खाली, ठीक आहे. त्या खाली चालल्यात, खालपर्यंत जाणार, ओके. का जाणार? खालीपर्यंत जाणार. का जाणार? कारण आपण मगाशीच बघितले, परमिशन आहे. कुणाला परमिशन आहे? प्रायमरीला. कुठून जायची? सॉलिड, लिक्विड, गॅस. म्हणजे मला सांगा, पृथ्वीच्या आतमध्ये तिला कोण अडवल का? नाही. हे कुठून आली? भाई परमिशन काढ. हा, ठीक आहे, फिरच. का? कारण सगळीकडे अलाउड आहे, मग ती जाणार खाली, ठीक आहे, जाणार. मग आता बघा, ही चालले तर लॉजिकली, लॉजिकली बघा, आता उदाहरणार्थ ही बघा, ही एक लहर आहे बघा, ही, ठीक आहे, इथं आली, इथपर्यंत आली. टेक्निकली आणि टेक्निकली ती कशी गेली पाहिजे बघा, अशी गेली पाहिजे, बरोबर का नाही? बरोबर. आता ही बघा, ही ऍक्च्युली अशी गेली पाहिजे, अशी सरळ गेली पाहिजे, सरळ गेली, पण ती झाली बेंड, वाकडी झाली. आपल्याला शोधायचं आहे का सरळ का नाही गेली, वाकडीच का झाली? हा, ओके, चला, खाली लिक्विड आहे, मग लिक्विड आहे त्याचा काय फायदा, म्हणजे काय संबंध त्याचा? हा, म्हणजे इज राईट की फॉर एक्झाम्पल याच्या पाठीमागचं सायन्स बघूया आपण, पहिलं सायन्स बघूया आपण, नंतर मग याच्यामध्ये येऊया आपण, ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित, कन्फर्म, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. ओके, दोन प्रकारचं आहे ना, यांचं डायरेक्शन असतं, ओके. ओके, एक आहे रिफ्लेक्शन, दुसरा आहे रिफ्रॅक्शन. दुसरं काय? रिफ्रॅक्शन, ठीक आहे. आता बघा, उदाहरणार्थ
उदाहरणार्थ हे पाणी आहे, फक्त हे पाणी आहे. हे पाणी आहे, ठीक आहे, पाणी आहे. किंवा उदाहरणार्थ काच आहे, पकडा काच, दोन्ही पण पकडा, काच किंवा पाणी. काच म्हणजे जे आपण बघतो ना मिरर, ते आहे, लक्षात ठेवा, आडवं ठेवलंय. एक लहर आली अशी, ओके, रे ऑफ लाईट याच्यावर पडली, मग ही अशी जाणार, अशी जाणार, ठीक आहे. मग आता हे एकच मीडियम आहे, इंग्लिश मीडियम मराठी मीडियम नाही का, एकच मीडियम काय आहे, एअर, हवा आहे फक्त. म्हणजे उदाहरणार्थ ही काच आहे, समजा ही काच, एक लहर अशी येणार, पडणार इथे ना, अशीच जाणार, ओके. हे हवा आहे ना, फक्त एकच माध्यम आहे, ओके. म्हणून ती बेंड झाली, ठीक आहे, एकदम काटकोन त्रिकोणामध्ये गेली, ती एकच आहे. ह्याला बोलतो आपण रिफ्लेक्शन. काय बोलतो आपण, रिफ्लेक्शन. एकाच माध्यमामध्ये आहे, ओके, एकच मीडियम मध्ये आहे, हे आहे रिफ्लेक्शन. पण समजा हे पाणी आहे, हे पाणी आहे. आता बघा दोन गोष्टी होणार आहेत बघा, एक वेव्ह आली, एक अशी जाईल, ज्याला बोलतो आपण रिफ्लेक्शन, ओके, ज्याला आपण बोलतो रिफ्लेक्शन. दुसरी ना, दुसरी आता मी तुम्हाला दाखवतो, दुसरी बघा, व्यवस्थित लक्ष द्या, दुसरी, ठीक आहे. ए, बी, सी. मग मला सांगा, ती क्रॉस केली तिने, आता हवेतून पाण्यामध्ये गेली, बरोबर ना, हे आहे एअर, हे आहे पाणी. मग हवेतून पाण्यामध्ये गेली तर मला सांगा कोणत्या डायरेक्शन मध्ये जाईल, सी कडे जाईल, ए कडे जाईल का बी कडे जाईल, ए कडे का, वाय नॉट बी, स्ट्रेट करा जाणार. हा बघा, आता तुम्ही ना प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट करून बघा, घरी टब असेल ना, टब, तर तुम्ही म्हणला की नाही सर टब नाही, मग विकत घ्या, अजून असं काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त एक एक्झाम्पल सांगतो, टब मध्ये ना पाणी घ्या, ओके, त्याच्यामध्ये काठी टाका, काठी, ठीक आहे. मग ती काठी आहे ना, काठी बेंड झालेली असेल बघा, बेंड झालेली, पण ती बेंड कशी होते बघा, तुमच्याकडे येते वाटते का खाली चाललेली वाटते, ती कशी वाटते, तुमच्याकडे येताना वाटते का खाली चाललेली वाटते, सांगा. स्वच्छ. जर तुमच्याकडे डोकं आहे तर वापर करा. नाही, माझा प्रश्न नाही कळला तुम्हाला, ह्याच्याकडे नका बघू. ही काठी जर डुबवली ना तुम्ही, तर अशी वरती आलेली वाटते का खाली गेलेली वाटते, ठीक आहे. दुसरं उदाहरण घ्या, दुसरं. समजा तुम्ही गावामध्ये गेला, एखादं डबकं आहे छोटंसं पाण्याचं, त्याचं तळ आहे एकदम नितळ, एकदम स्वच्छ एकदम. मग मला सांगा, ते असं वरती आलेलं वाटतं का खाली गेलेलं वाटतं, वरती वाटतं ना. मग हे वरती का वाटतं, कारण बेंडिंग. काय आहे, बेंडिंग. लाईट आतमध्ये जाते ना, तर ती सरळ नाही जात, ती बेंड होते, बेंड. मग आपल्याकडे आलेले वाटते, ती काठी पण बुडवतो तुम्ही, तुम्हाला वाटतं आपल्याकडे आलेले, तो सेम थिंग. याच्यामध्ये ना तिघांमध्ये उत्तर काय माहिती का, ए आहे. ए काय आहे, ए, कारण ही बेंड झाली लाईट, ही सरळ कधीच जाणार नाही किंवा अशी मागे पण जाणार नाही, ही अशी जाणार. ह्याला बोलतो आपण रिफ्रॅक्शन. काय बोलतो आपण त्याला, रिफ्रॅक्शन. वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, when light travel from one medium to another medium, it gets bend. पण डिपेंड आहे मीडियम वर. समजा वरती एअर आहे आणि खाली लिक्विड आहे, जिकडे जिकडे लिक्विड भेटणार तिकडे तिकडे लाईट बेंड होणारच होणार. हॅव यू अंडरस्टूड दिस? समजलं सगळ्यांना, लाईट गेट्स बेंड वेन एव्हर इट फाउंड लिक्विड, ठीक आहे. मग मला सांगा, ह्या केसमध्ये मला सांगा, लाईट कोणत्या मीडियम पासून कोणत्या मीडियम कडे चालले, सांगा. लाईट कुठून कुठे, लाईट बोलतो वेव्ह जे आहे ना, वेव्ह ही पण लहरच आहे एक प्रकारची. प्रायमरी वेव्ह कुठून कुठे चालले, दिस इज सॉलिड, आणि हे काय आहे, लिक्विड आहे. काय, लिक्विड. मग समजा खाली लिक्विड आहे, मग लिक्विड म्हणजे काय काय मी तुम्हाला म्हटलं, एकतर पाणी पण असणार आहे किंवा ज्वालामुखी पण असणार आहे. ज्वालामुखी काय, लिक्विड सेमी लिक्विड दोन्ही स्टेट मध्ये आहे. मग प्रायमरी व्ह्यू त्याच्यामधून जाणार का नाही जाणार, अरे प्रायमरी व्ह्यू जाणार त्यामधून, अरे इथं लिक्विड सेमी लिक्विड आहे, तर प्रायमरी व्ह्यू त्यामधून जाणार. अब तेच विचारतो मी, जाणार का नाही जाणार, जाणार. मग तुम्ही म्हणून सर हा जाणार, कन्फर्म जाणार आहे. मग जेव्हा ती जाणार ना, तेव्हा ती बेंड होणार. कळलं का, ठीक आहे. मग आता ही बेंड झाली, ठीक आहे, बेंड. मग ही बेंड झाली, पण तुम्हाला आतमध्ये काय आहे, सॉलिड आहे, बरोबर ना, एक गाभा आहे, त्यातून जाणार, परत गाभातून बाहेर पडणार, परत लिक्विड भेटणार तुम्हाला, परत लिक्विड करत अशी आली बाहेर. कळलं का. मग आता बघा, टोटली बघूया आपण काय झालं ते, ठीक आहे. बघा इकडे,
ओके, बघा आता काय झालं. ओके, बघा आता. मग ही आहे ना, ही प्रायमरी व्ह्यू इथून अशी बेंड होत 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 शेवटी ही फायनली इथून बाहेर पडली दुसऱ्या भागात. म्हणजे आता उदाहरणार्थ पाकिस्तानमध्ये भूकंप झालाय आणि इकडे अमेरिकेमधून बाहेर पडली. ओके, असं पकडा, आपल्याला काय करता येईल. ठीक आहे, अशी मग इकडून निघाली, इकडून पाकिस्तान भूकंप झाला, इथून बाहेर पडली युएसएला झाली. ठीक आहे, आणि काय काय व्ह्यूज ज्या ह्या अशाच गेल्या इकडून, बघा या अशा, ही गेलेली, ही गेलेली. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. ही प्रायमरी व्ह्यू आहे. मग ही प्रायमरी व्ह्यू आहे ना, वरतून येत होती पण मध्येच बेंड झाली आणि बेंड करत शेवटी ती फायनली बाहेर पडली. अशी इथं पण फायनली बाहेर पडली. मग बघा, एवढ्या भागामध्ये ना, एवढ्या भागामध्ये ती आलीच नाही. आली का ती? नाही. का नाही आली? कारण वरती काय झालं, बेंड झाली ना. इथं आतमध्ये बेंड झाली. समजा बेंड नसती झाली, तर बघा ही डायरेक्ट आली असती, दिसते है ना, आले. मग शॅडो झोन भेटला असता का आपल्याला? नाही. पण शॅडो झोन का भेटला? कारण वरती बेंड झाले म्हणून ती. ठीक आहे, मग फायनल ती बाहेर आली. आणि ह्या एरियामध्ये नाही, या एरियामध्ये तुम्हाला वेव्हज भेटणार नाही. या एरियामध्ये तुम्हाला वेव्हज भेटणार नाहीत. तर त्या एरियाला तुम्ही काय बोलणार? शॅडो झोन. पण कोणत्या व्ह्यू नाही भेटणार आहे? प्रायमरी. म्हणून त्या शॅडो झोनला आपण काय बोलतो? शॅडो झोन ऑफ प्रायमरी वेव्ह. ठीक आहे, कळलं इथपर्यंत सगळ्याला? आता मला सांगा, समजा कॅल्क्युलेशन करायचं झालं आपल्याला की किती मोठा शॅडो झोन आहे, मग सांगा बरं कुठून कुठपर्यंत आहे. समजा तुम्ही अशी हाफ पट्टी घ्या, हाफ स्केल. ओके, अशी हाफ स्केल असते बघा, ती हाफ स्केल घ्या अशी, ही 180 जी असते ना, अशी हाफ स्केल. मग ती ठेवा आणि सांगा कुठून कुठपर्यंत पसरलाय शॅडो झोन. ओके, समजा इथून चाललं D0 1 2 3 4 5, हे काय 180. मग कुणाच्या मध्ये म्हणजे कोणत्या अँगल मधून कोणत्या अँगल पर्यंत आहे सांगा बरं शॅडो झोन पी व्ह्यूचा? कुठून? फ्रॉम 105 टू, हा म्हणजे इथे सरळ सरळ दिलंय ना इथे की शॅडो झोन जो आहे ना 105 डिग्री टू 140 डिग्री आहे ना. इथून असं मोजणार आपण. मग इथं कळणार आपल्याला की अरे याच्यामध्ये व्ह्यूज येत नाही. मग फायनली आपण कॉन्क्लूड करूया. सांगा बरं पी व्ह्यूचा शॅडो झोन कुठून कुठपर्यंत पोचलाय सांगा? पोचला म्हणजे पसरलाय. सांगा पी व्ह्यूचा शॅडो झोन कुठून कुठे पसरलाय? 105 डिग्री पासून 140 डिग्री पर्यंत. कळलं सगळ्यांना? मग तुम्ही इकडून मोजा नाहीतर तिकडून मोजा, तुम्हाला तेवढंच कळणार आहे की एवढा एरिया आहे. हा शॅडो झोन जो बघितला आपण तो कोणत्या व्ह्यूचा होता? आणि सांगा, हा शॅडो झोन जो बघितला आपण तो कोणत्या व्ह्यूचा होता? इलेक्ट्रोमॅग्नेटिक पी व्ह्यूजचा. कोणत्या? पी व्ह्यूजचा किंवा प्रायमरी. आता एक राहिले कोणती? सेकंडरी. मग आता सेकंडरीचं बघूया. चला लेट्स बघा इकडे सेकंडरीचं बघूया. सगळ्यांनी इकडे बघा. ओके, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सेकंडरी व्ह्यूज जे आहेत ना, सेकंडरी व्ह्यूज त्याचा शॅडो झोन बघूया आपण. ठीक आहे, बघा आता इकडे सगळं. जशी प्रायमरी व्ह्यूज निघाली इथून अशी खाली यायला. ओके, प्रायमरी व्ह्यूज निघाली, मग सेकंडरी व्ह्यूज काय होणार? नाही, पहिलं तुझा नंतर मी येतो, बरोबर ना. मग सेकंडरी व्ह्यूज आली. जशी सेकंडरी व्ह्यूज खाली चालली, ओके, म्हणजे सेकंडरी व्ह्यूज प्रायमरी व्ह्यू गेली ना, हा ठीक आहे जा मी येतो असं बोलणार. ठीक आहे, मग सेकंडरी व्ह्यूज जाणार. मग सेकंडरी व्ह्यूज चालले आणि अचानक थांबणार का? वाय? सेकंडरी व्ह्यूज पुढे जाणारच नाही का? पुढे लिक्विड आहे. ठीक आहे, कुठपर्यंत जाईल? सेमी लिक्विड पर्यंत किंवा सेमी सॉलिड पर्यंत. त्याच्या खाली जाईल का? नाही, त्याच्या खाली जाणारच नाही, कारण तिला परमिशनच नाही. मग नाही जाणार, मग साईडून निघणार अशी, बरोबर ना. या साईडून खाली जाणारच नाही, मग एवढ्या साईडला निघणार आहे. मग एवढ्या साईडला निघणार खाली जाणार नाही. मग बघा इथून इथपर्यंत ह्या एरियामध्ये तुम्हाला सेकंडरी व्ह्यूज भेटणारच नाही. मग हा झाला शॅडो झोन ऑफ एस व्ह्यू. का नाही भेटणार? कारण तिकडे एस व्ह्यू येणारच नाही. जर येणार नाही तर बेंडिंग नाही होणार, बेंडिंग नाही होणार तर खाली येणारच नाही. मग हे नाही आल्या, त्याच्यामुळे हा काय झाला? शॅडो झोन झाला. मग सांगा आता मला किती मोठा शॅडो झोन आहे? तर असं बोला माझ्यासारखं, सर लय मोठा आहे. मग सांगा आता. हा 154 कसं काय? अच्छा इथे दिलंय म्हणून असं खवडू दिल ना. सांगा किती मोठा आहे शॅडो झोन ऑफ एसव्ह्यू? पीचा किती होता?
140. मग सेम इथे 105 आहे, 103 दिले पण 105 पकडा. मग 105 पासून समजा तुम्ही मोजला तर कुठपर्यंत जाईल? इथे 180, त्याच्या पुढे अजून मोजणार का? नाही. ओके, तो इकडून मोजा, तुम्हाला सेमच मिळणार आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, याचा शॅडो झोन लिहायचा आहे तर तुम्ही कसं लिहिणार? बियॉन्ड 105. मग 105च्या पुढे तुम्ही किती पण मोजा, आम्हाला नाही माहिती. ओके, सो लिहून घ्या शॅडो झोन. ओके, शॅडो झोन एका साईडला लिहा पी व्ह्यू, एका साईडला लिहा एस व्ह्यू. एका साईडला लिहा पी व्ह्यू, एका साईडला लिहा एस व्ह्यू. ठीक आहे. दिलं? हा, मग सांगा आता पी व्ह्यूचा शॅडो झोन कुठपर्यंत पोहोचलाय? पी व्ह्यूचा शॅडो झोन कुठून कुठपर्यंत पोहोचलाय? लिहून घ्या, फ्रॉम 105 टू 140. ओके, फ्रॉम 105 टू 140. आणि दुसरा जो आहे एस व्ह्यूचा कसं लिहिणार? हा, बियॉन्ड 105. काय लिहिणार? बियॉन्ड 105. 105च्या पुढे, बियॉन्ड 105. ठीक आहे, एवढं लक्षात ठेव फक्त, बस दॅट्स इट. बाकी काय नाही याच्यामध्ये. ओके, कॉन्सेप्ट आहे सगळं, बाकी लिहायचं काही नाही. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. ओके, हे तुम्हाला एक्झाम मध्ये ना फक्त हे बाकीचं काय विचारणार नाही, फक्त हे विचारतील बघा. हे आपल्याला रटायचं आहे. ठीक आहे. ओके, हे कारण वगैरे तुम्हाला काय विचारणार याच्यामध्ये, पण समजा कारण आली त्याच्यामध्ये एकच पर्याय असणार, कोणता? सांगा ना. समजा एक्झाम मध्ये विचारलं की खालीपैकी भूकंपाची कारणे कोणती, तर एकच पर्याय आहे त्याच्यामध्ये, कोणता? एकच पर्याय कोणता? ऑल ऑफ द अबाव. कोणता पर्याय? ऑल ऑफ द अबावच करणार ना. अरे म्हणजे सी, त्याच्यामध्ये कारण असे काय पण पकवणार, म्हणजे त्यात लिहिणार का मोदीजी? लिहिणारच का? नाही लिहिणार ना. सो सांगायचं तात्पर्य काय आहे? ऑल ऑफ द अबावच मोस्ट प्रोबॅबली येणार आहे तुम्हाला. आणि शुल्लक कारण जरी असेल त्याच्यामुळे तुम्हाला पटकन ओळखता येईल, त्याच्यामुळे कॉसेस विचारणार नाहीत. लक्षात काय ठेवायचं आहे हे लक्षात ठेवायचं असेल तर काय, आसामचा भूकंप कधी झाला? 1950. ओके, म्हणजे ए फॉर आसाम 1950 पासून स्टार्ट झाला. ठीक आहे. नंतर मग लातूर 1993. ओके, नंतर मग भुज आहे. ओके, 2001. ठीक आहे. सो आसाम, नंतर भुज जे आहे गुजरातमध्ये 2001 मध्ये, आणि सिक्कीमचं काय 2011 मध्ये. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा रॅपिडली करूया आपण. चला, आसाम. ओके, भुज 2019. घाबरून. सिक्कीम आणि महाराष्ट्रामध्ये 1993. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये ना, महाराष्ट्रामध्ये हा भूकंप झालेला. ओके, सो तो लातूरमध्येच झालेला 1993 मध्ये. ठीक आहे, फक्त हे नाही, तुम्हाला हा प्रश्न येतो मॅच द फॉलोइंग मध्ये. कशामध्ये येतो? मॅच द फॉलोइंग मध्ये. ओके, मग हे चारही पण लिहून घ्या पटकन तिकडे साईडला. आसाम काय झालाय, लातूर काय झालाय, भुज आणि सिक्कीम. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे ना, म्हणून हे दिले. अजून भरपूर आहेत. ओके, आजकाल उत्तराखंडमध्ये पण भरपूर भूकंप होतात आहे, ते पण आपण करू शकतो. समजत नसेल तर प्लीज विचारा, मी पुन्हा रिपीट करेल, पुन्हा सांगेल, पण असं जस्ट गप बसू नका की कळत नाही म्हणून. ठीक आहे, चला घेऊ पुढे. आता हे सगळे इफेक्ट आहे, याची पण काही गरज नाहीये, पण तरी पण एकदा रिव्ह्यू हे करतो मी. ग्राउंड शेक वगैरे होतं, मड अँड स्लाइड आहे, सॉइल लिक्विफॅक्शन आहे, अवेलांचेस म्हणजे बर्फ वगैरे पडतो बघा तुटून, ते तुटणार आहे. फ्लड फ्रॉम द डॅम हे एक उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे. ओके, लाईक समजा डॅम फुटला, ओके, तर ते अर्थक्वेकमुळेच होतं ऍक्च्युली. उत्तराखंडमध्ये मोस्ट प्रोबॅबली याच्यामुळे होतं. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये एक डॅम आहे ज्याच्या खाली भूकंपाचे धक्के बसतात. ओके, कोणता डॅम आहे माहिती तुम्हाला? बुशी डॅम. कोणता डॅम? डॅम आहे, सांगा लवकर, कोणता डॅम आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? इथे विद्याविहारला आहे काय? मुलुंडला? महाराष्ट्राची जीवन वाहिनी बोलतात त्याला. हा बरोबर, म्हणजे एक्सप्रेशन बरोबर केला.
तेच आहे कोयना. काय नाव आहे? कोयना. कोयना डॅम. म्हणजे स्टार्टिंग एक्सप्लेन बरोबर, म्हणजे ते बरोबर होतं ऍक्च्युली, पण नाही सांगितलं. सो जो कोयना डॅम आहे, काय आहे? कोयना. कोयना डॅम आहे ना, कोयना डॅम. कोयना डॅमच्या खाली भूकंपाचे धक्के बसतात. ठीक आहे. कोयना डॅम तुटल्यानंतर अर्धा महाराष्ट्र जाईल पाण्याखाली. विचार करा, एवढा मोठा डॅम आहे, आपण वाचणार. आपण घाटकोपरमध्ये राहतो ना, वाचणार ते काय, कारण मुंबईवरती राहील ना आपल्या, तिकडे सगळं पाणी पाणी होणार. ठीक, पण असं होणार नाही, त्याच्यामुळे डोंट वरी, कारण तेवढं आपण सतर्क आहोत. बट हा, कोयना डॅमला धक्के बसतात आहे. कोयना डॅम जे आहे महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, वहिनी नाही, वाहिनी. ठीक आहे, पुढे बघा. नंतर मग हे येणार आहे स्ट्रक्चरल कोलॅप्स. फायनली काय, टी सू ना, काय काय बोलतात, हा सुनामी. हा तेच ते सुनामी वगैरे येणार आहे. ते समुद्राच्या आतमध्ये धक्के बिक्के बसले नंतर ते समुद्राच्या लाटावरती येतात. ते एवढं लक्षात ठेवा फक्त, बाकी काय नाही. ओके, हे बघा, हे ग्लोबल डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्वेक आहे. बघा आता व्यवस्थित बघा, हे पूर्ण जगामध्ये ना, जगामध्ये हे आहे. हे बघा, हे नाही, हा कोणता समुद्र आहे सांगा बरं? पॅसिफिक ओशन. तर बघा पॅसिफिक ओशन बघा, हा हे अमेरिका वगैरे आहे, चिटकून बघा तिकडे जपान, रशिया या साईडला, तिकडे फिलिपिन्स वगैरे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड करत करत असं खाली आलंय बघा या साईडला, उत्तर अमेरिका. हे पूर्ण असं गोल. सो हे गोल जे आहे ना, गोल हे लाल लाल का दिले? कारण ते फायर आहे खाली, समुद्राच्या आतमध्ये आहे का समुद्राच्या वरती नाहीये, समुद्राच्या आतमध्ये. सो हे समुद्राच्या आतमध्ये ना, त्याच्यामुळे काय बोलतो आपण? पॅसिफिक रिंग ऑफ फायर. काय बोलतो त्याला? पॅसिफिक रिंग ऑफ फायर. प्लीज लक्षात ठेवा, हे इथे ना, इथे इथे पाण्याखाली दररोज भूकंप होतात. कारण बघा, आपण प्लेट बघितलेली, पॅसिफिक प्लेट, ती चिटकलेली प्लेट आहे. ओके, मग ती वर खाली होते, वर खाली अशी, त्याच्यामुळे तिथून भूकंप होतातच होतात. आता हे झालं जगातलं. आता आपण इकडे येऊया इंडियाकडे. इंडियाकडे सांगा बरं, इंडियामध्ये ओके भूकंप प्रवण क्षेत्र आहे का नाही सांगा? भारतामध्ये भूकंप जे आहे ते क्षेत्र आहे का भूकंपात? कुठे सांगा? घाटकोपर, भटवाडी. मग सांगा. ट्राय करायला पैसे लागतात का सांगा? मॅप तुमच्या समोर आहे, सांगा मग. ओके, चला चला, ह्यानी सांगितलं, एक प्रयत्न केला, नॉर्थ साईडला, वरच्या साईडला. तुम्ही सांगा बरं, की साऊथच्या वरच्या साईडला, नॉर्थला सांगा. तुम्ही यू आर ऑल फ्रॉम इंडिया. कुठे? हा हिमालय. एक व्यवस्थित चालला आपलं हिमालय. म्हणजे हा जो पट्टा आहे ना, हा पट्टा बघा, हा हिमालयचा पट्टा आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं इथं उत्तराखंड आहे बघा, म्हणजे नेपाळ करत करत अरुणाचल प्रदेश आहे ना, हे ना, हे असं इंडिया बघा, आपण मॅप मध्ये बघितलं मध्ये, व्हिडिओ मध्ये, असं इंडियावर जाऊन चिपकलाय वरती, सेंट्रल एशिया आहे ना, त्याला चिटकलाय इंडिया. मग हा गॅप आहे ना, दिस इज नॉट अ फेविकॉल का मजबूत जोड जो कभी टूटेगा नाही, कभी ना कभी तो टूटेगा ना. हा वर खाली होणारच आहे. मग हे दाब असतो ना, दाब, पॉप्युलेशन प्रेशर जे आहे ना, उत्तराखंडवर वाढलंय. पॉप्युलेशन प्रेशर उत्तराखंडमध्ये वाढल्यामुळे ना, दबली जाते जमीन. ओके, मग ते काहीतरी हालचाली होणारच ना. मग भारतामध्ये ना, भारतामध्ये सगळ्यात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र ज्याला बोलतो आपण, अर्थक्वेक प्रॉन झोन, तर हे आहे बघा, हिमालयाचा पट्टा हा आहे. मग आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये भूकंप होतो का? महाराष्ट्रामध्ये भूकंप होतो का सांगा? सांगा. विकास उत्तर दिले महाराष्ट्रामध्ये होतो म्हणून. झालं नाही, तुम्ही जन्माच्या अगोदर झाला तो. त्याच्या अगोदर कधी झालेलं उदाहरण आहे का, किंवा त्याच्यानंतर कधी झालंय का होतं? महाराष्ट्रामध्ये भूकंप होणार नाही, किंवा भूकंप तो जो झाला ना 1990, तो धक्का बसलेला. अरे कुठलं बस, एवढंच झालं, बाकी काय नाही. म्हणजे धक्का बसलेला, घर वगैरे असे हादरे बसलेले. नक्की, यू आर राईट ऍक्च्युली. सी, सौदी सरांचं पुस्तक आहे जॉग्राफीचं. ओके, त्याच्यामध्ये सौदी सरांनी लिहिलंय, मला आठवत नाही, 21 का 27 लेअर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आहे ना, आपण बघा चादर टाकतो, अरे एक चादर नको, अजून एक टाकूया, दुसरी, अजून तिसरी, असे 27 लेअर आहेत. 27 का 21 लेअर आहे टोटल. आणि तो आहे ज्वालामुखीचा खडक, बेसॉल्ट ज्याला बोलतो. तुम्हाला बेसॉल्ट खडक बघायचा आहे ना, तुम्ही ट्रेनने ना बेलापूर साईडला जावा, बाजूला बघा दगड आहेत, सगळे काळे काळे मोठे मोठे दगड आहेत, सह्याद्री पर्वतामध्ये, ते आहेत बेसॉल्टचे दगड. कठीण असतात,
पण ते ज्वालामुखी आणि भूकंप जो आहे ना, असं वरती महाराष्ट्रामध्ये यायचं ना थोडं, अरे भाई ये टूटता क्यों नहीं है, अरे टूटेगा कैसे, अंबुजा सिमेंट से जो बना है, अरे नाही तुटणार, का नाही तुटणार, कारण ज्वालामुखी पासून बनलाय ना, कळलं का, नाही तुटणार तो, ज्वाला 27 लेअर आहेत. भूकंप वरती यायच्या अगोदर विचार कराल, महाराष्ट्रामध्ये भूकंप होतात, पण कोणते, राजकीय भूकंप. ओके, अर्धी गँग इकडे अर्धी गँग इकडे, कळलं का, नाही कळलं, मुलींना म्हणजे थोडं लेट कळतं पण कळतं, म्हणजे एक गँग इकडे. ओके, म्हणजे ते सिलॉग्स आहे. ओके, सर्व राष्ट्रवादी शिवसेना आहे, सर्व शिवसेना राष्ट्रवादी आहे, ओके, सर्व राष्ट्रवादी बीजेपी आहे, असे सिलॉग्स असतात ना, त्यामध्ये आपल्यालाच कळत नाही काय. सो महाराष्ट्रामध्ये भूकंप होतात पण कोणते, राजकीय भूकंप. जॉग्राफीच्या दृष्टिकोन बघितला तर महाराष्ट्रामध्ये भूकंप होऊ शकणार नाही, कारण बनलेलं आहे. पण इनफॅक्ट सी इट्स अ नेचर ऍक्च्युअली, वी कांट प्रेडिक्ट. ओके, काही पण होऊ शकतं. सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की भारतामध्ये हिमालयाचा पट्टा जो आहे ना, स्पेशली उत्तराखंड जे आहे ना, त्या साईडला भूकंप होतात. कळलं. सो हॅव यू अंडरस्टूड अप टिल नाव, आतापर्यंत समजलं. हे झालं भूकंपाबद्दल. आता त्याचा भाव जो आहे तो बघूया आपण. त्याच्या अगोदर आपण जी जिओमॉर्फिक प्रोसेस स्टार्ट केलेलं बघा, त्याचे एकदा रिवाइज करूया आपण. ठीक आहे. सो लेट स्टार्ट नाव. तुम्ही इमॅजिन करा, मला सांगा, नाही तुम्हाला आठवलं तर मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द जिओमॉर्फिक प्रोसेसेस. भूप्रक्रिया. भूप्रक्रिया दोन प्रकारच्या असतात. कोणत्या असतात, एक आहे एंडोजिनस, एक आहे एक्झोजिनस. बरोबर. एक आहे अंतर्गत भूप्रक्रिया, एक आहे बहिर्गत भूप्रक्रिया. अंतर्गत भूप्रक्रिया होण्यासाठी काय रिझन आहे सांगा बरं. इंटेन्स हिट. काय आहे, इंटेन्स हिट किंवा तीव्र उष्णता किंवा तीव्र ऊर्जा. ठीक आहे. एंडोजिनस प्रोसेस दोन प्रकारचे, डिपेंड ऑन स्पीड. एक आहे स्लो, एक आहे सडन. ओके, स्लो मध्ये दोन एक्झाम्पल भेटले आपण. कोणते, एक आहे एपायरोजेनिक किंवा एपेरोजेनिक बोलू शकता, कॉन्टिनेंट फॉर्मेशन किंवा कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट. दुसरा आहे ओरोजेनिक किंवा आपण बोलतो माउंटन फॉर्मिंग प्रोसेसेस. हे झालं स्लो मध्ये. सडन मध्ये दोन एक्झाम्पल आहेत. सडन मधलं पहिलं एक्झाम्पल काय भेटलं आपण, अर्थक्वेक. आता दुसरं कोणतं बघणार आहे, ओल्कॅनोज. काय आहे, ओल्कॅनोज. जिकडे जिकडे अर्थक्वेक असताना तिकडे तिकडे मॅक्सिमम टाइम्स का असणार आहे, ओल्कॅनो असणारच असणार आहे. मग आपण आता त्याचा भाव बघूया आपण याचा अर्थक्वेकचा. तो आहे ओल्कॅनो. कोण आहे, ओल्कॅनो. ठीक आहे. सो दिस इज ओल्कॅनो. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना काय काय गोष्टी घ्यायच्यात, काय काय नाही ना, आपल्याला हे राज्यसेवेच्या नोट्स आहेत, त्याच्यामुळे कंबाईन बीएनसी लेवल डिटेलमध्ये विचारत नाही, त्याच्यामुळे आपण पटापट बघूया. ठीक आहे. ओल्कॅनो, जसं आपण अर्थक्वेक बद्दल शिकलो बघा की अर्थक्वेक काय असतं काय नाही, तसं ओल्कॅनो बद्दल काय नाही. तुम्ही सिम्पली बोलू शकता काय असतं ओल्कॅनो, की बाहेर पडतो जो ज्वाला रस किंवा ज्वालामुखी ज्याला बोलतो आपण, तोच काय असतो, ओल्कॅनो असतो. मग हे रिझन आहेत त्याचे, की समजा प्लेट एकमेकांच्या वरती आदळली, आपटली, वर खाली झाली, तर त्याच्यामुळे तो बाहेर येतो. ठीक आहे. आणि हे आदळ आपट का होतो, कारण अर्थक्वेकमुळे होतं. मग अर्थक्वेकमुळे वर खाली झाली थोडी तरी, मग त्याच्यातून मग ओल्कॅनो पण बाहेर येऊ शकतो. त्याच्यामुळे नो नीड टू गो इन टू द डिटेल ऑल दिस थिंग्स. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. पुढे बघूया. हे बघा, हे ओल्कॅनिक स्ट्रक्चर आहे, हे थोडंसं बघूया आपण आणि मग पुढे जाऊया. पुन्हा तुम्हाला सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवायची गरज नाहीये की अरे हा आपण त्याच्यानंतर ही स्लाइड बघितलेली आणि त्या स्लाइड मध्ये दोन प्रकार होते वगैरे. नाही, तुम्हाला एक्झाम मध्ये हे लिहायचं नाहीये. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की ओल्कॅनोचे प्रकार काय काय नाही ते. ठीक आहे. एक बघा, हे केंद्रीय मध्यवर्ती प्रकार आहे, सेंट्रल टाईपचा ओल्कॅनो आहे. याच्यामध्ये बघा काय काय, ही इमेज बघा तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, आता एक माउंटन आहे. ओके, म्हणजे केंद्रीय मध्यवर्ती प्रकार किंवा हा जो आहे मध्यवर्ती केंद्रीय प्रकार, हे नेमकं कोणते ओल्कॅनोज आहे ते बघायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये काय असतं, एक माउंटन आहे, माउंटनच्या आतमध्ये गॅप आहे, गॅप. त्या माउंटनच्या मध्यभागामधून ज्वालामुखी बाहेर आला, माउंटनच्या मध्यभागातून समजा ज्वालामुखी बाहेर आला तर मध्यभागातून येतोय, म्हणून त्याला काय होतं आपण, केंद्रीय. काय होतं आपण त्याला, केंद्रीय. असं मध्यवर्ती आहे. याच्यामध्ये हा बघा लाल कलरचा, पिवळ्या कलरचा एक गोष्ट दिसते बघा, हा आहे पाईप. काय आहे हा, पाईप. याला बोलतो आपण सेंट्रल वेंट वगैरे. या सगळ्या गोष्टी बघतोय आपण, पण याचे फीचर लक्षात ठेवायचं. वैशिष्ट्य काय, मध्यवर्ती केंद्रीय प्रकार जो आहे याचे वैशिष्ट्य काय, तर बघा ते काय वैशिष्ट्य म्हणजे काय वैशिष्ट्य असतात बघा. एक पाईप असतो, त्याच्या सेंटरमध्ये असतो का नसतो, हॅलो असतो ना. आता हे आपल्याला करायचं, हे मी तुम्हाला परत विचारणार, रिवाइज करणार, मग तुम्हाला मला ते सांगावं लागेल. ठीक आहे. सांगा आता, केंद्रीय मध्यवर्ती प्रकार जो आपण बघतोय किंवा सेंट्रल टाईप ऑफ ओल्कॅनो जो बघतोय, त्याचं सगळ्यात पहिलं फीचर काय, त्याच्याकडे काय असतो, एक सेंट्रल पाईप असतो किंवा त्या पाईपला तुम्ही
बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवा, वेंट बोलतात. काय बोलतात त्याला? वेंट. ठीक आहे. मग तुम्ही सांगता ना पाईप बोला किंवा वेंट बोला, एकच आहे. ठीक आहे. चला, एक झाला. दुसरी गोष्ट कसा असतो तो? एक्सप्लोजिव्ह आणि वायलेंट, म्हणजे डेंजर असतो. बघा, एक एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, लिहायचं नाही. लक्षात ठेवायचं म्हणजे मला लिहायचं, लिहू शकता असं काय नाही, घाबरत लिहू का नको लिहू शकता असं काय नाही. लक्षात ठेवायचं, रट्टा मारत आपला. सगळ्यात पहिलं कसा आहे तो? सॉरी, काय त्याकडे? सिंगल वेंट किंवा पाईप. दुसरं कसा आहे तो? एक्सप्लोजिव्ह आणि वायोलेंट आहे. कसा आहे? एक्सप्लोजिव्ह आणि म्हणजे घातक आहे, डेंजर आहे तो. आता चला ठीक आहे, डेंजर आहे. त्याच्यामध्ये मग बघा मटेरियल आहे. ओके, लावा आहे, डस्ट आहे. अभिषेकची ऍश नाही, अभिषेकची नाही, ऍश ऍश. ठीक आहे. इजेक्टेड थाउजंड्स ऑफ किलोमीटर इन टू द स्काय. मग नाही कळलं तुला ते काय एक्झाम मध्ये विचारणार नाही, मी असं दाखवलं. सरांनी काय ते सांगितलं कसली तरी ऍश आहे, ते जाऊ दे मोरदे, मी असंच बोललो. अरे असं खरंच असं बोललो. एनिवेज बघा इकडे आता बघा इथे कसं पकवलं बघा आपल्याला, की याच्यामध्ये जे मटेरियल असतात ना ते कुठपर्यंत फेकतात बघा. इथे 1000 किलो, एवढं वरती जाईल का? 1000 किलोमीटर काय पण जाईल का? 1000 किलोमीटर जाणार का वरती? मी आगे 1000 किलोमीटर हो गया, असं काय नाही. म्हणजे सांगायचं काय, यू कॅन राईट डाऊन 100 किलोमीटर, लाईक 100-200 किलोमीटर लिहू शकता. थाउजंड्स ऑफ किलोमीटर लिहायची गरज नाही, कारण ते लॉजिकल वाटतंय. 100-200 किलोमीटर लिहू शकता तुम्ही, असं काय नाही. म्हणजे हे जे मटेरियल आहे ना बघा, हा जो लावा आहे ना, सॉरी हा ओलक्यार जो आहे ना, हा एक्सप्लोसिव्ह आणि वायोलेंट आहे. हा एवढा वायोलेंट आहे ना की त्याच्या आतमध्ये जे मटेरियल ना 100-200 किलोमीटर वरती जाऊ शकतात. म्हणून ते लिहायचं आपल्याला, कळलं? आणि फायनली बघा, हा एवढा एक्सप्लोसिव्ह वायोलेंट असतो ना, तर याच्यामध्ये जे ढग येतात बघा, ढग बाळा मोठं हो अजून नाही होते, जाऊ दे. ठीक आहे. ते बघा इथे डोंगर आहे, हे बघा दिसतो तुम्हाला हा डोंगर छोटासा. या डोंगरातून एवढा धूर बाहेर आला बघा, कसा पसरला. याला बोलतो आपण कॉलीफ्लॉवर ग्रोथ, किंवा कॉलीफ्लॉवर काय बोलतो, गोबी ना, बरोबर ना? हा, तर ते गोबी जो असतो त्यासारखा हा झालाय, म्हणून इथे लिहिलंय कॉलीफ्लॉवर शेप क्लाउड्स. काय? कॉलीफ्लॉवर शेप क्लाउड. 4 वैशिष्ट्य बघूया आपण कुणाचे. सेंट्रल किंवा मध्यवर्ती प्रकार जो आहे, सेंट्रल टाइप्स ऑफ ओल्कॅनोचे 4 गोष्टी सांगा तुम्ही. सांगा बरं. पहिली गोष्ट सेंट्रल पाईप किंवा वेंट. दुसरं वैशिष्ट्य एक्सप्लोजिव्ह आणि वायलेंट. गुड. तिसरं मटेरियल इजेक्टेड. कुठपर्यंत? 100-200 किलोमीटर इंटू दी स्काय. तुम्ही 1000 जरी लिहिले चालेल, कारण हे टेक्स्ट बुक मधलं लिहिलेलं आहे. चौथं सांगा. कॉलीफ्लॉवर शेप क्लाउड. ऍब्सोल्युटली, हे प्लीज विसरू नका तुम्ही. कळलं? आता आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. सेंट्रलचे एक्झाम्पल आहेत म्हणून पण लक्षात ठेवा की बाबा सर हे जे आहेत एक्झाम्पल, हे सेंट्रल टाइपच्या ओल्कॅनोचे एक्झाम्पल आहेत. पण हे एक्झाम्पल्स का लक्षात ठेवायचे आहे? की हे एक्झाम्पल्स भेटतात कुठे, त्याच्यासाठी पण लक्षात ठेवा. मला समजा विचारलं, ओके योशिनाका, सॉरी योशिनाका कोणतरी आहे, हा योशिनाका मॅम, सिंचनची मॅम ना, हा सॉरी योशिनाका झालं. हो सॉरी ठीक आहे. मात्सुदाका पण नाही. फुजियामा. काय आहे? फुजियामा कुठे आहे? हा, नावावरच वाटत जपान. ओके, मी काय बोललो मात्सुदाका वगैरे, काय सिंचन बघून आलो मी त्यामुळे, सॉरी. माउंट वेसुवियस कुठे आहे सांगा? इटली. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, रिसेंटली हा माउंट वेसुवियस आहे ना, हा एक्सप्लोर झालाय आता 2026 मध्येच गोष्ट आहे. ओके, सांगा फुजियामा कुठे आहे? जपान. वेसुवियस कुठे आहे? इटली. ठीक आहे. नंतर माउंट काय? पिली. सांगा कुठे आहे? वेस्ट इंडिज. ओके, माउंट पिली कुठे आहे? वेस्ट इंडिज. आणि माउंट कटमाई कुठे आहे? अलास्का. काय आहे? अलास्का. ठीक आहे, सो लक्षात ठेवा अलास्का. ठीक आहे, चलो हे झालं. ओके, आणि हे तर एकदम ब्युटिफुल एक्झाम्पल आहे. फिशर म्हणजे काय असं माहिती का? क्रॅक्स. भेगी प्रकार. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो ओल्कॅनो आहे ना, हा फटींमधून आला, भेगेमधून आलं, वरती असं फट पडलेली. तुम्हाला सांगितलं मी, पहिला लेअर आला, दुसरा लेअर आला, म्हणजे क्रॅक्स. जमिनीला क्रॅक्स जे गेले त्या क्रॅक मधून बाहेर आलेला आहे. मग हा ओल्कॅनो लांब पर्यंत पसरतो. मग आपलं डेक्कन प्लॅटू जो आहे ना महाराष्ट्राचा, तो प्रकार म्हणजे हा प्रकार आहे. ठीक आहे, फिशर टाइप ऑफ ओल्कॅनो. मग समजा मी तुम्हाला एक्झाम्पल विचारलं की व्हॉट इज द एक्झाम्पल, क्वेश्चन विचारला व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ फिशर टाइप्स ऑफ ओल्कॅनो, तुम्ही काय सांगणार? डेक्कन प्लॅटो ऑफ महाराष्ट्र. कळलं तुम्हाला? मग आता सांगा सेंट्रल टाइप्स ऑफ ओल्कॅनोचे एक्झाम्पल सांगा. एक्झाम्पल्स विचारलेत मी. काय विचारलंय? एक्झाम्पल सांगा. सेंट्रल टाइप ऑफ ओल्कॅनोचे एक्झाम्पल सांगा.
फुजियामा कुठं आहे? जपान. नंतर काय? मात्सुजाका. माउंट इटली. माउंट इटली. मग मी बोललो माउंट डोसा, माउंट वडा बोलू का? सांगा मग. माउंट पिली कुठं आहे? वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिज. अजून सांगा. माउंट कटमाई कुठं आहे? आलंच का? आणि माउंट वेसुवियस कुठं आहे? इटली. तो प्लीज लक्षात ठेवा. हे 4 एक्झाम्पल मी तुम्हाला 2 प्रकारे लक्षात ठेवायला लावले. एक की हे सगळे जे आहेत 4 हे आहे सेंट्रल टाईपचे वोल्कॅनोचे एक्झाम्पल, आणि दुसरं कुठे कुठे आहे ते जोडा लावामध्ये प्रश्न. कळलं इथपर्यंत? बघा आपण बघतो वोल्कॅनोचे, त्याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं तेवढंच ठेवा, कारण तेवढंच एक्झाम मध्ये विचारतात, जास्त विचारत नाही. ठीक आहे, चला पुढे बघूया. चला बाबा पुढे. ओके, आता हे महत्वाचं आहे बघा. पिरियड ऑफ इरप्शन म्हणजे किती वेळाने बाहेर येतो ना वोल्कॅनो, जो आहे ना किती वेळानंतर बाहेर येतो, याचे प्रकार आहेत 3. एक आहे ऍक्टिव्ह वोल्कॅनो, ओके, दुसरा आहे डॉर्मंट वोल्कॅनो, आणि तिसरा आहे एक्सटिंक्ट वोल्कॅनो. ऍक्टिव्ह वोल्कॅनोला जागृत ज्वालामुखी पण बोलतात. काय बोलतात? जागृत ज्वालामुखी. आता इथे लिहिले बघा लाईट हाऊस. ऍक्टिव्ह वोल्कॅनो इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाईट हाऊस वोल्कॅनो. व्हाय? लाईट हाऊस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? ओके, म्हणजे एक घर आहे ते लय हलकं एकदम. मग त्याचा ना अर्थ अरे सॉरी लाईट हाऊस. कळलं. मला वाटतं हलकं घर असेल काहीतरी. ठीक आहे, अरे लाईट हाऊस. ओके, लाईट हाऊस जे आहे ना, लाईट असते समुद्राच्या इथे. ओके, समुद्राच्या किनारी लाईट हाऊस असते. तुम्हाला माहित असतं ते 24 तास चालू असते लाईट. ओके, कधी बंद नाही पडत. जर बंद पडले तर समजायचं की एक तर तिकडचा तो लाईट वाला तो टपकला, नाहीतर मग लाईट खराब झाली. ओके, असं काहीतरी झालंय, असं काहीतरी. नाही तर ते बंद होत नाही. काय बंद होत नाही? मग हे का लाईट हाऊस का असतं? येस, ऍब्सोल्युटली. रात्रीच्या वेळेला समुद्रामध्ये जहाज जे असते ना, त्यांना समजा किनाऱ्याला यायचं आहे, तर त्यांना कळतं की बाबा इकडे लाईट हाऊस वरून ती लोक येतात तिकडे किनाऱ्याला. ठीक आहे, पण त्याचा काही संबंध नाही. लाईट हाऊस म्हणजे काय 24 तास चालू आहे. तसं हे ऍक्टिव्ह वोल्कॅनो म्हणजे काय 24 तास तुम्हाला भेटणार आहे तिकडे. कधी पण जावं तिकडे दावत असते. मग सगळ्यात पहिले एक मगाशी बघा आपण डायग्राम मध्ये बघितलं मोठी. सांगा काय बघितलं आपण? नाही का मगाशी इमेज, मोठी इमेज होती. मी सांगे तुम्हाला भारतामध्ये कुठे सांगा, आणि तिकडे आपण एक बैठलेलं गोल. काय बैठलेलं गोल? अरे जास्त वेळ पण नाही झाला, 20-25 वर्ष पण नाही झाले अजून. येस, ऍब्सोल्युटली. पहिलं काय आहे? पॅसिफिक रिंग ऑफ फायर. ह्याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला लिहावं लागेल एक्झाम्पल मध्ये. राईट इट डाऊन. ओके, एक्झाम्पल्स ऑफ ऍक्टिव्ह वोल्कॅनो. असं 3 पार्ट करा वाटलं सर तुम्ही. पेजचे 3 पार्ट करा. अरे म्हणजे 2-3च एक्झाम्पल आहे, पूर्ण पेज तुम्ही हे कराल. एका साईडला लिहा ऍक्टिव्ह, एका साईडला लिहा डॉर्मंट, मध्येला डॉर्मंट, आणि इकडे एक्सटिंक्ट. कळलं का? परत एकदा सांगू इथे. अरे असे पार्ट करा रे. इथे ऍक्टिव्हला, इथे मध्ये डॉर्मंटला, आणि इकडल्या एक्सटिंक्ट. असं 3 डिव्हिजन करा फक्त वहीच. तिथे लिहा डॉर्मंट, आणि इकडल्या बाजूला एक्सटिंक्ट. ओके, हे बघा स्पेलिंग आहे एक्सटिंक्टची. EXTINCT आणि असा दोन्ही ब्रॅकेट आहे, मृत. ठीक आहे, कळलं? चला, लेट्स टॉक अबाउट दी जागृत ज्वालामुखी. त्याच्याबद्दल मी बोललोय. सगळ्यात पहिलं काय लिहिलं तुम्ही? पॅसिफिक रिंग ऑफ फायर लिहा. चला, कुणाचं? ऍक्टिव्ह वोल्कॅनोचं. ओके, पॅसिफिक रिंग ऑफ फायर. ओके, पॅसिफिक रिंग ऑफ फायर हे पूर्ण तुम्हाला दाखवलेलं बघा मग, अशी पूर्ण समुद्र आहे. दुसऱ्याला मिड ओशनिक रिज. ओके, समुद्राच्या बरोबर मध्ये आहे ते ब्रॅकेट मध्ये वाटलं असं तुम्ही अटलांटिक ओशन. मिड ओशनिक रिज ऍक्टिव्ह मध्येच. ओके, पहिलं काय लिहिलं? पॅसिफिक रिंग ऑफ फायर. दुसरं हे लिहायचं मिड ओशनिक रिज. ओके, त्याच्या ब्रॅकेट मध्ये अटलांटिक ओशन. कुठं आहे ती? अटलांटिक महासागरामध्ये आहे. ओके, कळलं? आता हे दोघं जे आहेत ना, कोण? पॅसिफिक रिंग ऑफ फायर आणि मिड अटलांटिक रिज. हॅलो, कोण? पॅसिफिक रिंग ऑफ फायर आणि मिड अटलांटिक. हे दोघं कोण आहेत माहिती का? हे दोघं आहेत BF. कोण आहेत? BF म्हणजे बेस्ट फ्रेंड आहेत. काय? बेस्ट फ्रेंड आहेत. सो B फॉर व्हॉट? बॅरेन आयलंड. ओके, आणि F फॉर व्हॉट? फुजियामा.
एफ फॉर व्हॉट? फुजियामा. म्हणजे 4 झाले. सगळ्यात पहिलं कोणतं सांगा? सगळ्यात पहिलं पॅसिफिक निकोबार. दुसरं मिड अटलांटिक रिज. तिसरं बॅरेन आयलंड. आणि चौथं फुजियामा. कळलं? मास 4 लक्षात लिहा. चला, बॅरेन आयलंड जे आहे ते इंडियामध्ये आहे. ठीक आहे. बॅरेन आयलंड बघा इथे इंडियामध्ये, भारतामध्ये. अच्छा, मग मी खोटं खोटं नाही सांगत. खरंच इंडियामध्ये. अरे खरंच इंडियामध्ये. तिकडे आहे अंदमान निकोबार आहे ना, तिथे अंदमान निकोबार. ठीक आहे. अंदमान यार, अरे असं हसू नका, पाणी फेकणार पहिले सांगतो. नशीब मी बोललो ना इकडे कुर्ल्याला आहे, चेंबूरला आहे. ते कुर्ला चेंबूरला नाही. आता जाता तर बघितलं असतं आपण. अंदमान निकोबार आहे ना, तिकडे आहे ते. मी सांगतो तुम्हाला परत एकदा. लिहिलंय सगळं. 4 लक्षात काय ठेवायचे? पॅसिफिक आणि मिड ओशन काय? BF आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. झालं, 4 झाले. आपले एक्झाम्पल आहेत. आता इकडे या डॉर्मंट कडे. डॉर्मंट म्हणजे काय? निद्रिस्त. हा कुंभकर्ण आहे. डॉर्मंट म्हणजे काय? निद्रिस्त. हा काय? कुंभकर्ण. कुंभकर्ण सांगा एक वैशिष्ट्य कुंभकर्णचं. झोपलेलं. एक गॅरंटी आहे कुंभकर्णची. नाही, एक गॅरंटी आहे कुंभकर्णची. तशी या ओलक्यांची पण एक गॅरंटी आहे. हा, 6 महिने रे. हा उठतो मग चूल होतो, मिस्त्री असतो है ना, चा दे है ना, मिस्त्री कुठून आली? अरे कुंभकर्णाची गॅरंटी काय माहिती का? तो झोपलाय पण कधी ना कधी उठणार, ही गॅरंटी आहे. जशी मोदीची गॅरंटी. अरे बीजेपी वाले मारून धरून मला, सॉरी बाय, बीजेपीचं काय ना का बोलत सांगतो. हा ठीक आहे. एनिवेज, अरे ते सोडा. याची आहे ना, याची निद्रिस्त ज्वालामुखी जो आहे ना, ज्याला आपण डॉर्मंट ओलक्यान होतं, याची गॅरंटी काय माहितीये का? हा कधी ना कधीतरी इरप्ट होणार, बाहेर येणार आहे. सेम कुंभकर्ण सारखा, की तो कधी ना कधी उठतो. मग याची एक्झाम्पल बघूया आपण. काय आहे? माउंट वेसुवियस आणि माउंट कटमाई. मग तुम्ही लक्षात ठेवू शकता MK किंवा KM लक्षात ठेवा. ओके, काय लक्षात ठेवायचं? MK किंवा KM. अजून एक एक्झाम्पल आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. अजून एक एक्झाम्पल जे इंडियामध्ये आहे. ओके, आठवतं कुणाला? मी सांगतो इंडियामध्ये कुठं आहे ते पहिले सांगतो. इंडिया खरं खरं सांगतो कुणामध्ये. ओके, एक इंडियामध्ये आहे, त्याला बोलतो आपण ओके नारकोंडॅम आयलंड. ओके, नारकोंडॅम आयलंड. मग आयलंड मग कुठं असणार आहे? अंदमान निकोबार. कुठं असणार आहे? अंदमान. मग नारकोंडॅम आयलंड नावाचा जो ओलक्यानो आहे ना, हा कसा आहे? निद्रिस्त आहे. कसा आहे? निद्रिस्त. कुठं आहे? भारतामध्ये. ठीक आहे. मग 3 एक्झाम्पल लिहा. MKN असं काहीतरी लिहा किंवा MNK लिहा. ठीक आहे. M म्हणजे काय? माउंट वेसुवियस. ओके, वेसुवियस, कटमाई आणि नारकोंडॅम म्हणून आहे, तो इंडियामध्ये आहे. अंदमान निकोबार लिहू शकतो तुमच्या रेफरन्ससाठी जर तुम्हाला पाहिजे तर. ठीक आहे. फिनिश. ओके, आता याच्यामध्ये शेवटचा जो आहे, याच्यामध्ये एक प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला एक प्रश्न विचारला. ओके, व्यवस्थित ध्यान देऊन ऐका. ठीक आहे. एक प्रश्न आहे की बॅरेन आयलंड इन इंडिया. ओके, बॅरेन आयलंड इन इंडिया इज ओनली ऍक्टिव्ह वोल्कॅनो. ओके, एक शब्द वापरलाय बघा मी. कोणता वापरला शब्द? ओनली. मग सांगा, हे खरं असेल का खोटं असेल? प्रश्न विचारला तुम्हाला. ओके, बॅरेन आयलंड इज ओनली ऍक्टिव्ह वोल्कॅनो इन इंडिया. बॅरन आयलंड हा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे भारतामधला. एकमेव, ओनली. तुम्हाला सांगितलं अगोदरच की हे वर्ड जे असतात ते फसवणारे वर्ड असतात. बोल का? हा ग, तुला नाही का सांगितलेलं मी असं सांग. सो इट्स ओनली ऍक्टिव्ह वोल्कॅनो इन इंडिया. येस ऑर नो? अरे अरे, एक तरी सांगा ना. का कोणी तुमच्यापैकी एक अवलाभ द्यावं आलं नाही ना? हा सांगा.
नो. अरे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, नो. येस. ओके, आता आपण वोटिंग घ्यायला लागलो पार्लमेंट. दोज आर आय से आय, दोज आर से नाय से नाय. ओके, आणि न्यूट्रल तर वेगळेच असतात. तर सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, की येस, इट इज द ओनली ऍक्टिव्ह वोल्कॅनो इन इंडिया. हा प्रश्न जर आला ना तर प्लीज लक्षात ठेवा, दॅट बॅरन आयलंड इज द ओनली ऍक्टिव्ह वोल्कॅनो इन इंडिया. तिथं साईटला लिहून घ्या वाटलं असतं. ओके, होमवर्क आहे तुमचा, 100 वेळा लिहून आणा. ओके, अरे म्हणजे लिहू नका असंच बघतो ना तर. ओके, पण हे लक्षात ठेवा, बॅरन आयलंड इज द ओनली ऍक्टिव्ह वोल्कॅनो इन इंडिया. ओके, आणि डॉर्मंट कोणता आहे मग सांगा बरं. हॅलो, डॉर्मंट कोणता आहे? नारकोन डॅम. कोणता आहे? नारकोन डॅम. फक्त याच्याबद्दल सांगितलं मी. बॅरन आयलंड जो आहे अंदमान निकोबारच्या ईस्टला आहे. ओके, अंदमान निकोबार आयलंड, अंदमानाच्या, नॉट निकोबाराच्या, अंदमानच्या ईस्टला आहे. तो फक्त काय आहे? ऍक्टिव्ह वोल्कॅनो. कोणता? बॅरन आयलंड. पण नारकोन डॅम पण तिकडेच आहे, पण तो कसा आहे? डॉर्मंट आहे. कसा आहे? डॉर्मंट, निद्रिस्त आहे. शेवटचा प्रकार जो आहे तो आहे एक्सटिंक्ट वोल्कॅनो, मृत. याची एक गॅरंटी आहे, काय सांगा? कधीच बाहेर येणार, कधीच मर तिकडं. ओके, कधीच बाहेर येणार नाही तो. आलं लक्ष तुम्हाला? सो हा जो आहे ना, हा तुम्हाला एका ठिकाणी व्हेरी ब्युटिफुल एक्झाम्पल एक आहे. कोणता आहे? माउंट किलीमांजारो. कुठं आहे? टांझानिया. ओके, लिहून घ्या. माउंट किलीमांजारो, टांझानिया. फिरून फिरून तुम्हाला हेच उदाहरण मध्ये विचारतील की खालीलपैकी मृत ज्वालामुखी किंवा एक्सटिंक्ट ज्वालामुखी कोणता आहे? तर कोणता आहे? माउंट किलीमांजारो. ओके, तिकडे मांजरी भरपूर असेल मला वाटतं, आहे ना? मांजर असेल भरपूर म्हणून त्या डोंगरावर भरपूर मांजरी असेल म्हणून मांजारो असं नाव असेल कदाचित. आय डोंट नो इव्हन. जाऊ आपल्या डिटेल मध्ये नाही जायचं. तुम्ही सिरियस नका होऊ लगेच. अरे खरंच मांजरी असेल का तिकडे? मी एक घेऊन येते. बघू पुढे. ओके, चला. हा, आता हा जो आहे ना, हा पार्ट खूप महत्वाचा आहे. एवढं पार्ट आपण आजच्या दिवस करूया आपण, ठीक आहे, व्यवस्थितपणे. आता हे महत्वाचं आहे, दोज आर प्लॅनिंग फॉर द स्टेट सर्व्हिस एक्झाम, जे लोक राज्यसेवेची तयारी करणार आहात त्यांच्यासाठी पण महत्वाचं आहे. बाकी कंबाईंड बीएमसी साठी तर विचारतात. ठीक आहे, चला लेट्स सी. सगळं केलं आपण की भूकंप, सॉरी, ज्वालामुखी काय असतं काय नाही, कोणत्या प्रकार वगैरे असतो, त्याचे एक्झाम्पल्स भेटले आपण, किती प्रकार आहे, डिपेंड ऑन मोड ऑफ इरप्शन. आता ज्वालामुखी म्हणून काय काय बाहेर पडतं ते. ओके, म्हणजे लाकूड तोडसारखं ना, का माझी कुऱ्हाड पडली तर तिन्ही पण ते नाही काय मिळणार याच्यामध्ये. पहिले सांगतो तुम्हाला, 3 प्रकारच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. काही घन पदार्थ आहेत, सॉलिड्स, काही लिक्विड आणि काही गॅसेस वगैरे. तर सॉलिड मध्ये बघा काय आहे. सॉलिड मधून आहे ना, म्हणजे ज्वालामुखीमधून बाहेर पडणारे सॉलिड पदार्थ किंवा घन पदार्थ जे आहे ना, त्यांना बोलतात पायरोक्लास्ट. काय बोलतात ना? पायरोक्लास्ट. आता सांगतो तुम्हाला. ओके, पायरो पायरो पायरोवरने एक शब्द आहे मेडिकल लँग्वेज मध्ये. ओके, आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये पायरेक्झिया नावाचा एक वर्ड आहे. पायरेक्झिया म्हणजे ताप, म्हणजे तो डोक्याला ताप नाही, हा वेगळा ताप. कोणता? क्रोसिनवाला ताप. ओके, म्हणजे ताप येतो तेव्हा तिथं बघा पॅरासिटीमॉल, तो ताप आहे. ताप येणं म्हणजे काय? गरम. ओके, सो गरम होणे, अंग गरम होणे म्हणजे काय? पायरेक्झिया. ओके, मग पायरोच्या शब्दावरून आपण एक गोष्ट लक्षात, गरम काहीतरी आहे. काय आहे? गरम. सो पायरोक्लास्ट म्हणजे काय माहितीये का? गरम पदार्थ बाहेर पडतात. ओके, म्हणून त्यांना काय होतं आपण? पायरोक्लास्ट. मग आता हे गरम पदार्थ जे बाहेर पडतात तर 3 प्रकारे लक्षात ठेवूया आपण. 3 प्रकारे. सगळ्यात मोठे, छोटे, असं लक्षात ठेवा. समजा ह्या वोल्कॅनो मधून आहे ना, वोल्कॅनो मधून समजा मोठे मोठे दगड बाहेर पडले. समजा मोठे दगड बाहेर पडले, त्याला काय बोलतो आपण? वोल्कॅनिक बॉम्ब. काय बोलतो आपण त्याला? वोल्कॅनिक बॉम्ब. म्हणजे बॉम्ब मोठा बाहेर बॉम्ब पडला. ठीक आहे. समजा छोटे दगड बाहेर पडले, त्याला काय बोलतो आपण? लॅपिल. काय बोलतो आपण त्याला? लॅपिल. आणि काय पडणार आहे? वोल्कॅनिक ऍश. ठीक आहे. ऍश पण कशी? सॉलिड असते, त्याच्यामुळे आपण सॉलिड पदार्थामध्ये मोडले त्याला. सांगा आता कोणते पदार्थ बाहेर पडतात जे सॉलिड असतात? सगळ्यात पहिलं वोल्कॅनिक बॉम्ब. केवढे असतात ते? मोठे दगड. नंतर लॅपिली म्हणजे काय? छोटे दगड. आणि काय असते? राख असते, राख. ठीक आहे, चला हे इमॅजिन करायचं आहे, रट्टा मारू नका. हे झालं सॉलिडचं. आता लिक्विड कडे येऊया, जे महत्वाचा पार्ट आहे. हे एक्झाम मध्ये विचारतात तुम्हाला. ठीक, आता बघा इकडे सगळ्यांनी व्यवस्थित, हे एक्झाम मध्ये विचारतात हा पार्ट, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. नाही समजलं तर विचारा मला. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला.
लेट्स सी वन बाय वन. ओके. लिक्विड पार्ट जो असतो ना, लिक्विड पार्ट ज्वालामुखीचा जो लिक्विड पार्ट आहे तो जो आहे लाईक फॉर एक्झाम्पल इकडे बघा, आता ही जमीन आहे, ही वरचा पार्ट जो काळा दिसतो तुम्हाला ते जमीन आहे आणि खाली आहे ना पृथ्वी आहे खाली. जेव्हा ज्वालामुखी पृथ्वीच्या आतमध्ये असतो तेव्हा तो असा वरती येतो आणि हा पसरतो. ठीक आहे. मग आता नॉर्मली आपण काय बोलतो, ज्वालामुखी. काय बोलतो आपण त्याला? ज्वालामुखी. ओके. समजा तो पृथ्वीच्या आतमध्ये असेल ना तर त्याला बोलतात काय? मॅग्मा. काय बोलतात त्याला? मॅग्मा. मग हा पृथ्वीच्या आतमध्ये आहे ना. ओके. मॅग्मा पृथ्वीच्या. जेव्हा तो वरती असतो तेव्हा त्याला बोलतो आपण लावा. काय बोलतो त्याला? लावारस. हे बेसिक आहे, म्हणजे तुमच्या अंडरस्टँडिंग आहे. जेव्हा पृथ्वीच्या आतमध्ये असेल तेव्हा काय असतो तो? मॅग्मा. जेव्हा सरफेसवरती पसरतो तेव्हा काय असतो? लावा. आणि नॉर्मली आपण काय बोलतो त्याला? ज्वालामुखी. काय बोलतो आपण त्याला? ज्वालामुखी. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा, बाकी काय नाही. हे लिक्विड पार्ट जो ना, लिक्विड पार्ट हे दोन प्रकारचं लिक्विड असतं. आता बघा काय लिक्विड दोन प्रकारचं कसं काय. एक आहे ऍसिड लावा आणि एक आहे बेसिक लावा. ठीक आहे. आता हे ऍसिड लावा आणि बेसिक लावा कसं तुम्ही हे करणार, आयडेंटिफाय करणार. ठीक आहे. की बाबा हा समजा लावारस आहे, बाहेर आलाय, तो ऍसिड प्रकारचा लावारस आहे का बेसिक प्रकारचा लावारस आहे, कसं ओळखणार? मग आहे काय काय गोष्टी त्यांनी ओळखू शकतो आपण. समजा ऍसिड लावा असेल ना तर त्याच्यामध्ये ना जास्त का असं सांगा? सिलिकाचं कंटेंट जास्त असतं. ठीक आहे. ऍसिड लावा जे आहे ना त्याच्यामध्ये सिलिकाचं कंटेंट जास्त असतं. मग सिलिका समजा जास्त असेल तर 100% कोणता लावा आहे? तो ऍसिड लावा. मग जो बेसिक लावा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतं मग सांगा? वा बेटे वा. मी विचार सगळ्यात जास्त काय असतं? तुम्ही बोलता सिलिका कमी असतं. सांगा काय असतं? थोडी म्हणजे चटणी जास्त असते का? अद्रक लसूणचं जास्त असतं यामध्ये? मीठ जास्त पडलेलं असतं काय? मग फोडणी जास्त दिले काय? अरे मग सांगा ना लवकर, जास्त काय असतं ते? हा, कार्बन. पक्का कार्बन हे असं एलिमेंट आहे ना ते पूर्ण युनिव्हर्स मध्ये. म्हणजे तुम्ही आहे ना बोलला ना मला याच्यामध्ये कार्बन हा आहे, आपल्यामध्ये कार्बन हा आहे, सगळीकडे आहे कार्बन युनिव्हर्सल आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त असतं का असतं? बेसॉल्ट. लिहून घ्या, चला लिहून घ्या लवकर पटकन. ओके. तिकडे जास्त काय असतं? सिलिका. इकडे जास्त काय असतं? बेसॉल्ट. ठीक आहे, लिहून घ्या. जास्त सिलिका, जास्त बेसॉल्ट. ओके. आता तिकडे ऍसिड लावामध्ये सगळ्यात जास्त काय आहे सांगा लवकर? सिलिका. बेसिक लावामध्ये सगळ्यात जास्त काय? बेसॉल्ट. ऍसिड लावामध्ये सगळ्यात जास्त सिलिका आहे. पुन्हा एकदा सांगतो, ऍसिड लावामध्ये सगळ्यात जास्त सिलिका आहे, म्हणून तो दिसायला कसा आहे? थिक. ओके. दिसायला कसा आहे तो? थिक. बेसिक लावामध्ये सगळ्यात जास्त बेसॉल्ट आहे. बेसिक लावामध्ये सगळ्यात जास्त बेसॉल्ट, मग तो दिसायला कसा आहे? तुम्ही बोला थिन बोला ना, बोला ना प्लीज बोला. तिकडे ठीक आहे, त्या थिन खवडू देईल ना. थिन नाही, कसं आहे? लिक्विड आहे. काय आहे? लिक्विड आहे. काय? लिक्विड. म्हणजे तुम्हाला जर उदाहरण बघायचं ना तर दोन उदाहरण बघा. एक आहे हनी, मध, आणि दुसरं आहे पाणी. मस्त, हनी पाणी है ना. सो हनी कसं असतं? समजा आता दोन्ही टाकलं मी, बघा विचार करा, दिवाळी समजा दोन्ही टाकले, तो पटकन खाली काय येईल? समजा एक हनी पण टाकलं मी आणि वॉटर पण टाकलं, खाली कोण येईल? हा, पाणी येणार. का वॉटर येणार? हा ठीक. काय कोण येणार? पाणी येणार. हनी का नाही येणार सांगा? येस. मग असं लक्षात ठेवा की दोन लावा आहे ना, दोन टाकलेत. एक आहे ऍसिड लावा, एक आहे बेसिक लावा. ऍसिड लावा मध्ये सगळ्यात जास्त काय? सिलिका. बेसिक मध्ये बेसॉल्ट. ऍसिड लावा जो आहे ना तो हळूहळू येणार का पटकन येणार? का? सिलिका. मग तो कसा आहे? ठीक आहे. बेसिक लावा मध्ये सगळ्यात जास्त काय?
बेसॉल्ट. तो कसा असणार आहे, वॉटरी, म्हणून कसं येणार आहे, पटकन खाली येणार आहे. कळलं सगळ्यांना. आणि हा आहे ना, हा थिक असल्या कारणामुळे हा बघा काय लिहिलंय, अक्युमुलेट नियर दी ओपनिंग. याचा अर्थ सांगू शकतं का कुणी? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस अक्युमुलेट नियर दी ओपनिंग? येस, ऍब्सोल्युटली बरोबर बोलला तो. समजा ही जमीन आहे, जमीन, ओके, आणि हा खड्डा आहे जमिनीला, आणि हा ओलक्यानो बाहेर येतोय. मग हा इथंच समजा जमा झाला असा, म्हणजे असं बाहेर आला, बघितलं, अरे कोणच नाही, इथंच थांबूया. तो पसरणार नाही सगळ्या ठिकाणी. का पसरणार नाही? कारण त्याच्यामध्ये जास्त सिलिका आहे. ओके, पटकन सुकून जाणार, वाळून जाणार. जर तो तिथंच जमा झाला, कुठे, खड्ड्याच्या इथे ओपनिंग, समजा खड्ड्याजवळ जमा झाला, ओपनिंग जवळ जमा झाला, तर आपण 100% कन्फर्म करू शकतो हा कोणता लावा आहे, ऍसिड लावा. का? कारण तो पसरला नाही. का पसरला नाही? त्यामध्ये सिलिका आहे. सिलिका म्हणतो कसा आहे, थिक आहे. समजा तो पसरला असता, समजा तो लांब लांब पर्यंत पसरला असता, तर तो कोणत्या प्रकारचा आहे, बेसिक लावा. मग इथे लिहिले बघा, अक्युमुलेट्स ओव्हर दी लार्ज एरिया. मग लार्ज सरफेसवर पसरतो. मग याचं उदाहरण मग तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, काय, डेक्कन प्लॅटो ऑफ महाराष्ट्र. काय आहे, डेक्कन प्लॅटो ऑफ महाराष्ट्र. म्हणून आपल्याकडे बेसॉल्ट खडक जास्त आहे. कळलं सगळ्यांना? हे झाला फरक. ओके, आणि फायनली तो येलो कलरचा असतो कोणता, ऍसिड लावा, आणि हा कसा असतो, ब्लॅक कलरचा. ओके, हॅव यू अंडरस्टूड दिस थिंग? ओके, आपण बघा जो ओल्कॅनो आहे त्याच्यामधून कोणते कोणते मटेरियल बाहेर पडतात ना, त्याच्याबद्दल केला अभ्यास. सॉलिड बघितलं आपण, लिक्विड बघितलं आपण. आता फायनली हे बघूया आपण, हे जे आहे ना, गॅसेस. ठीक आहे, बघा इकडे सगळ्यांनी. आता ह्या ओल्कॅनोमधून काय काय बाहेर पडणार बघा. वेपर आहे आणि गॅस. ओके, वेपर तर डेफिनेटली बाहेर पडणार, वेफर नाही का. अरे लेस झाले, मस्त आहे, अरे कुरकुर आले. सो ते वेपर, सॉरी वेपर आहे, वेपर लाईक आतमध्ये पाणी असतं बघा, हीट भरपूर जमा होते, वाफ, आणि ते वेपर बाहेर येतात. कळलं का? सो हे वेपर, याच्यापासून जिओथर्मल नावाची एनर्जी आहे ना, ती बनवतात. तुम्हाला माहित असेल, नंतर शिकूया आपण त्याच्याबद्दल. सो हे वेपर येतात आणि गॅसेस. मग गॅस कोणते कोणते येतात सांगा. तुम्ही कोणते पण टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे म्हणजे फायनल गॅस येणारच आहे, कोणते पण गॅस टाका तुम्ही. हायड्रोजन टाका, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ऑक्सिजन मिक्स, जेवढं मिक्स करा सगळे मिक्स करून टाका त्याच्यामध्ये. कळलं? कारण पृथ्वीच्या आतमध्ये भेटणार गॅसेस तुम्हाला असं. सो दीज आर द थिंग्स. ओके, आपण एक दोन प्रश्न घेऊया. ओके, बाकीचं अजून थोडं टॉपिक राहिलंय. ओके, पण एक दोन प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे, सो लेट्स बघा. हा सांगा प्रश्न, चला झूम करू का, दिसतंय? अरे काय बोलत ना तुम्ही यार, मी नाही बोलणार आता. बघा काय लिहिलंय इथं, पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा. काय लिहिलंय, नीट विचार करा. सांगा आता. ओके, काय लिहिलंय, वरील पैकी कोणता अंगणी कंकणाचा भाग आहे, सांगा. सर आम्हाला नाही माहित, सांगा. ओके, ए आलंय, ओनली ए झाला. आता 6 मार्क मिळाले, 6 मार्क मिळाले, 6 मार्क मिळाले. आता एक जर गोल केलं तर 6 मार्क्स. पॅसिफिक रिंग ऑफ फायर जो तुम्ही इमेज बघितलंय मगाशी, नाही म्हणू नका, मग सांगा कोणता आहे. 1 2 3 4. हळूहळू स्लोली सांगा, सांगा. अरे सांगा, 1 2 3 4 सांगायचं. कोणतं एक, ओनली ए. अच्छा सॉरी सॉरी, अरे लगेच भडकायचं नाही यार. ओके, लगेच भडकायचं नाही. काय कोणतं सांगा. ओके, इथे बघा काय लिहिलंय, फ्रॉम दी अबाव पार्ट व्हॉट इज द पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं लिहिलंय याच्यामध्ये. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा कोणते कोणते देश तुम्ही लक्षात ठेवा. आपण परत त्या इमेज कडे जाऊया, मग आपल्याला बघता येईल आपल्याला. ठीक आहे, लेट्स सी वन बाय वन. बघा ही इमेज आहे, ही आहे पॅसिफिक रिंग ऑफ फायर.
ओके चला, इथे नाही, इथे बघा, हे आहे कॅनडा, हे आहे युएसए. ओके, इथे आहे साऊथ अमेरिका, हे इकडे रशिया, हे जपान आहे. ओके, या साईडला इकडे बघा हे फिलिपिन्स आहे. ठीक आहे, हे आहे ऑस्ट्रेलिया, आणि या साईडला बघा हे न्यूझीलंड आहे. ठीक आहे, सांगा मग तिकडे कोणते कोणते देश होते? ओके, हे नाही बघा, हे नाही, हे साऊथ अमेरिका आहे, हे आहे अँडिस माउंटन. हे नाही, हे अँडिस माउंटन आहे. मग साऊथ अँडिस अमेरिका होतं त्यामध्ये, सॉरी अँडिस माउंटन होतं. ओके, न्यूझीलंड होतं, फिलिपिन्स होतं, मग अजून काय होतं? हे होतं अजून काय? तायवान. मग बघा या साईड इथे तायवान आहे. ओके, तायवान हैवान जे आहे ते चालू आहे आता, सर लफडे चालू आहे अमेरिका आणि चायनाचे. मग आता लेट्स बॅक टू दी ट्रॅव्हलिंग. ओके सॉरी हा, सांगा कोणतं आहे? कळलं, समजलं सगळ्यांना? सो हे चाललेलं ओलकॅनोस बद्दल आणि अर्थक्वेक बद्दल. याच्या पुढचं शिकण्यासाठी आपण पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया. इथे थांबूया. हॅलो, ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.